या ठिकाणी आपल्याला कोणतं मंदिर आहे? ध्यान मंदिर आहे. या ध्यान मंदिराचा उद्देश काय आहे? कशासाठी हे ध्यान मंदिर बनवलं आहे? की आपण जीवनामध्ये दिवसभर चढ उतार, टेन्शन, ताणतणाव या सगळ्या गोष्टींना आपण फेस करतो, ना. आणि फेस करत असताना आपल्याला त्याच्यासाठी रिलीज करण्याचा रस्ता आपल्याला माहीत नसतो, कळलं ना. आणि ते होत नाही म्हणून मग डॉक्टरकडे जावं लागतं. ते रिलीज कसं करायचं हे जर माहीत झालं तर कोणतंही टेन्शन येत नाही, ताणतणाव होत नाही, शरीराचं सगळं बॅलन्स पूर्णपणे योग्य रीतीने राहतं. आलं लक्षात? तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे होतं काय की इथे जे आहे उद्देश जो आहे इथे की कुणी इथं आता आपण बसतो आहे, साधना करतो आहे, त्यानंतर इथे साधना वगैरे काही होणार नाही. फक्त आपण एक पूर्ण आपल्या सगळ्या बॅच कंप्लीट होईपर्यंत या ठिकाणी साधना होणार, नंतर सगळं तिकडेच राहणार आहे. इथे कोण येणार आहे? हा एक दरवाजा आहे, इथं ते काम वाढायला आहे म्हणून या दरवाजाने आतमध्ये येतील. इथे ट्यून सुरू राहील आपली नामस्मरणाची किंवा तारक मंत्राची, ती सुरू राहील, एक मंद आवाजामध्ये स्टार्ट होईल. इथे आला की तो शांतपणे बसतील. इथे लोकांना 5-5 लोकांना या ठिकाणी सोडलं जाईल आतमध्ये. इथे आतील बसतील शांतपणे, 10 मिनटं बसतील, बोला ना. ते जेव्हा ट्यून ऐकतील आणि दादांकडे पाहतील तेव्हा तर आपोआप त्यांचं सगळं टेन्शन निघून जाईल, बोला. आणि ते गेलं की इथून त्यांना परत बॅक. इथे कोणती गर्दी होणार नाही आणि पिन ड्रॉप सायलन्स राहील, कळलं की नाही. काही आवाज नाही राहणार, काही नाही. इकडला आवाज तिकडे जात नाही, तिकडला आवाज इकडे येत नाही. ते सगळं या ठिकाणी आपण म्हणून हे ध्यान मंदिर आहे. तिकडलं ज्ञान मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण सगळ्या गोष्टी जीवनातले सगळे अंग आहेत ते सगळे आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत तिकडल्या भागामध्ये. याचा उद्देश फक्त एवढाच आहे ना, की याचं पावित्र्य आपल्याला सांभाळायचं आहे की सगळेजण साधना करू शकत नाही, आहे ना. सगळ्यांना सगळ्या गोष्टीचा वेळ मिळू शकत नाही. मग असे लोक आहेत ना, शेकडो लोक आहेत, पण ते लोक आलेत इथे 10 मिनटं बसलेत, झालं टेन्शन नाही झालं, त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही परत आणखी कोणतीही. पण झालं बसलं, तुम्हाला बरं वाटलं ठीक आहे. कोणी इथे बसल्यानंतर 10 मिनटाच्या नंतर याची इथल्या वेळा ठरलेल्या राहतील, तेवढ्या वेळातच हे सुरू राहील. ती वेळ आटोपली की हे लॉक होणार, कोणी इथे येऊ शकणार नाही नंतर. तर त्याचा वेळ ठरलेला आहे की 10 मिनटं बसा, मी 10 मिनटं झाले की तुम्हाला उठायचं आहे, नाही तर मला बसू दे 1 घंटा, ते वगैरे इथे राहणार नाही, कळलं. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा म्हणजे या आमचं महत्त्व. आणि तिकडे आपलं पूर्ण ज्ञान मंदिर आहे. सगळं ज्ञान आपल्याला या मार्गातलं सगळ्या जगातलं ज्ञान आपल्याला अर्जित करायचं आहे. ते त्या ठिकाणी सगळं होणार आहे. तिकडे स्क्रीन राहील, सगळं राहील, सगळ्या गोष्टी मुलाखती सगळ्या तिकडे त्या भागात होतील. या आता फक्त ओंकार साधनेशी संबंधित जेवढा आहे तो विषय या ठिकाणी आहे, कारण इथे तुम्ही येणारे सगळे रॉ हँड्स असतात आणि सगळेच रॉच हँड आहे. आणि शिक्षक कोण आहे? कोण आहे शिक्षक? हां, मग 10 मनानं जोरात. आणि आपण कोण आहोत? आपण सगळे विद्यार्थी आहोत, कळलं की नाही. शिक्षक ते आहे, आपण सगळे विद्यार्थी आहोत. आणि मी काय काय शाळेमध्ये काय राहतो एक जण सहाय्यक शिक्षक. हां, नाही सहाय्यक शिक्षक नाही आहे, ते तात्पुरती अरेंजमेंट आहे. सहाय्यक मॉनिटर, मी मॉनिटर आहे. जे काय तुम्हाला कळेल ते मला सांगतील, मी तुम्हाला सांगेन, कळलं की नाही. ते डायरेक्ट सांगू शकत नाही, तुम्ही ऐकू शकत नाही. तर ते मला सांगतात की शाळेत मला मॉनिटर निवडलं आहे, ना. ते सगळं मी तुम्हाला चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल, आवडेल त्या गोष्टींना, आवडणाऱ्या गोष्टी सगळ्या माझ्याकडे तिने ध्यान दिलेलं आहे, ना. आणि इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू कीप युअर माइंड एम्प्टी. म्हणजे काय? आपलं माइंड एम्प्टी करणं म्हणजे काय करणं? हां, कुठलीही विचार न करता आपण पूर्ण खाली जमतं का? विचार न करता तुम्ही 1 सेकंद राहता का? बरं करून बघा, बरं. एम्प्टी माइंड ठेवून बघा 5 सेकंद. पहिले तर स्टोर्ड आहेत ऑलरेडी, पण 5 सेकंद आणखीन ॲड करायचं, ते सुद्धा नको थांबवून 1-2 मिनटं मी आता ॲड नाही करत, सेव्ह नाही करत तिथे. थांबून बघा, थांबता येते का? नाही करता येत ना. मग आपण साधनेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे साधनेचा तो हा आहे की आपलं सगळं माइंड जे आहे ते कसं आहे? गार्बेज हाऊस आहे. काय होतं गार्बेज हाऊस म्हणजे? कचरा पेटी. जन्माला आल्यापासून सगळा कचरा आपण डोक्यात टाकला आहे,
वॉशिंगमध्ये टाकून आपण कपडे क्लीन करतो. स्वतःला एक वॉशिंगमध्ये टाकलं पाहिजे आणि क्लीन केलं पाहिजे, तर आपण स्वच्छ होऊ. पण आपल्याला टाकता येत नाही. केलं की नाही? टाकता येतं का? टाकता नाही येत. त्यामुळे आपण स्वतःला टाकू शकत नाही. मग कसं क्लीन करायचं? कारण हे क्लीन करणं ही सगळं त्यांची किंमत आहे. नाही तर हे क्लीन होणे साधी गोष्ट नाही आहे, फार कठीण काम आहे. तर आपण सगळे एम्प्टी माइंडसेट म्हटलं आहे की आपल्या मनामध्ये आपल्याला जो सगळ्यात मोठा आपल्यामध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे इगो. कळलं की नाही? इगोला 2 शब्द आहेत. एक आहे प्राऊड आणि दुसरा नाही, दुसरा काय? इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत. एक प्राऊड आहे, दुसरा सांगितलं ना 2 शब्द. सांगा ना तुम्ही आता कोणते सांगितलं? एक प्राऊड आहे आणि दुसरा बुस्ट आहे. माहिती आहे? बोस्टफुल म्हणजे काय होतं? काय होतं? आय एम बोस्टफुल म्हणजे पहिला प्राऊड जो आहे तो कशापासून तयार झाला? 2 गोष्टी असतात. एक जो आहे की आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीचा अहंकार असतो आणि दुसरा जो आहे तो अभिमान असतो. अभिमान आणि अहंकार ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. झालं? माझ्यातली चांगली क्वालिटी आहे याचा मला अभिमान आहे. माझ्या आईवडिलांना माझा अभिमान आहे. हे काय झालं? इगो आहे का? माझी जी क्वालिटी आहे मी दुसऱ्यांना देतो आहे, पण ही माझी क्वालिटी आहे म्हणून त्याला मी जर इगो केला. जी आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये सर्वाभूती परमेश्वर, आपल्या प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट शिकू शकतो. पण जसं आपल्यामध्ये सद्गुण आहेत तसे पण दुर्गुण पण आहेत आपल्याला. कळलं ना? आणि हे दुर्गुण जे आहेत प्रत्येकामध्ये, माझ्या सकट सगळ्यांच्यामध्ये दुर्गुण आहेत. असं कोणी नाही की माझ्या दुर्गुण नाही आहे. प्रत्येकाचे दुर्गुणांचे प्रकार वेगळे राहतात. कळलं की? तर हे दुर्गुण आणि सद्गुण याला दुसऱ्या भाषेत म्हटलं आहे, इंग्लिश भाषेमध्ये काय म्हटलं आहे? पॉझिटिव्ह थिंकिंग अँड निगेटिव्ह थिंकिंग. एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि दुसरी निगेटिव्ह थिंकिंग. ही दोन्ही प्रकारचं थिंकिंग आपल्यामध्ये सतत सुरू असतं. कळलं की नाही? हे कसं फंक्शन करतं ते आपण बघणार आहे. आज आपण सगळ्यात पहिले स्टार्ट कशापासून केला? सुरुवात कशापासून केली आपण साधनेची? नाही कशापासून स्टार्ट केलं? आचमन केलं. आचमन केलं म्हणजे काय केलं? आचमन. या बगीच्यात या. चमन म्हणजे बगीचा. आचमन. तुम्ही बगीच्यात आला तर बगीच्यात आपण कसं राहतो? प्रसन्न राहतो ना. तिथलं वातावरण जे राहतं प्रसन्न, कोणत्याही प्रकारचं ताणतणाव नाही डोक्यावर. मस्तपैकी फुलं बघतो आपण, बंच एक एक पाहतो, सुंदर सुंदर आपलं फुलं दिसतात, एकदम आपण फ्रेश होतो. बरं की नाही? बगीच्यात जाऊन आपण घरी आलो तर आपण फ्रेश मूडमध्ये राहतो. सिनेमातून जाऊन आलं घरी तर डोकं खराब राहतं, जड राहतं. आलं की 2 प्रकार आहेत. तर आपण आचमन कशाला घेतो की सर्व ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम अरे आणि ओम गोविंदाय. म्हणजे काय करतो आपण की मुखशुद्धी. म्हणजे मी इथे आत आलो, खिशामध्ये एखादी पेपरमिंट आहे, गोळी आहे, टाकून घेतो तोंडाला. बरं की नाही? घरून काय खाऊन आलो आहे, तोंड धुतलंच नाही आहे, तसंच खाऊन आलो. तर देवापुढे बसताना पहिले आपली मुखशुद्धी व्हायला पाहिजे. मुखशुद्धी म्हणजे पान खाणं नाही. मुखशुद्धी म्हणजे मुखात जे आहे ते सगळं. म्हणून केव्हाही आपण साधनेला इथे आलो किंवा घरून निघताना किंवा इथे आल्यानंतर आपण चूळ भरली पाहिजे. म्हणजे आपलं काही तोंडात नको पाहिजे, स्वच्छ पाहिजे आपलं. आणि मग आपण जेव्हा आचमन करतो त्यावेळेला आपली अवस्था त्याच्याशी जोडल्या जाते की आता तुझ्याकडून मी रिसीव करणार आहे सगळं. आता हे माझ्या स्वतःचं काही नाही आहे. कळलं की नाही? आता माझं स्वतःचं काही नाही आहे. मी ब्लँक आहे. जे जे तुम्ही मला द्याल ते मी घेणार. पण हा इगो असतो, हा टसल करतो आपल्याला. मी 20 वर्ष झाले या मार्गात आहे म्हणजे मला खूप ज्ञान झालं आहे. हा इगो. हा 2 वर्ष झाले या मार्गात आलेला आहे.
कळलं ना. पण त्यालाही वाटतं आपण 2 वर्ष झालं आहे म्हणजे आपली ती काल आलं त्याला वाटतं इतरांपेक्षा मी आलो आला आहे म्हणजे माझा युवा तो दुसऱ्यांना सांगतो 4 दिवस झाले याचे मग बसले आहेत नवीन आहे काल आले आहेत यांना येऊन 1 महिना झाला त्यावेळेस त्यांना सांगतात आवाज नका करू म्हणजे हे सिनियर झाले. इथे गुरुमार्गामध्ये कोणीही सिनियर नाही कोणीही ज्युनियर नाही कळलं की नाही. काल आलेला माणूस जो आहे जो जितना देर से आता है वो खुदा को उतना प्यारा होता है. खुदा का प्यारा होता म्हणजे गेलं नाही खुदा का प्यारा म्हणजे दादांच्या मार्गामध्ये जी पहिली बॅच आली ज्यावेळेला सुरुवातीला सगळे लोक आले दादांनी काय केलं दादांनी काही कार्य करायचं होतं दादा स्वतःच फिरणार होते का स्वतःच करणार होते का त्यांना माणसं पाहिजे होती ना. कार्य करायला माणसामधूनच कार्य करता येईल ना. आता तुम्ही आले उद्या तुम्ही कार्य करणार ना. माझी एक लिमिट राहील त्या लिमिटपर्यंत मी कार्य केलं त्यानंतर पुढे त्याच्यापासून तुम्हाला मार्गदर्शन मिळाला तुम्ही पुढे कार्य करा ही पद्धत असते. मग लोकांना बोलवायचं कसं काहीतरी आमिष लागते की नाही. दादानी कोणतं आमिष दिलं लोकांना आकर्षित करण्यासाठी कोणतं आमिष दिलं कामकाज अडचणी चला इथे आलं की आपल्या अडचणी दूर होतात. सगळेजण वाटेल त्याच्यासाठी माझ्या घरची मोलकरीण बरोबर येत नाही विडाला रोज दूध ठेवतो रोज दूध होतं जातं लाव विडा. कामकाज कुठून केलं जाय कोणालाच नाही म्हटलं कळलं की दादाने म्हटलं की ठीक आहे तुमची मोलकरीण येत नाही तर मी येतो भांडी घासायला कळलं की नाही. हे सगळे आपल्या संसारामध्ये असणारे सगळे प्रश्न आहेत आपल्या डोक्यात सारखं फिरत राहतं ते अरे रोज इतकी मी काळजी घेते आणि थोडंसं तिकडे गेलं इकडे दूध उतरून जातं तेही वाट पाहत राहतं हे तिकडे केव्हा जातो मी इकडे बाहेर कळलं की नाही. आपण एकदम गरम होतो काय इतका मी थांबली होती आता पण 10 मिनटं तर नाही आहे तिकडे गेल्याबरोबर कसं आलं होतं की नाही. म्हणजे किती लहान लहान गोष्टी आहेत. दादाने कामकाज करताना हा विचार नाही केला की तो आला आहे कोणाकडे आला आहे दादांकडे आला आहे. कामकाज आला आहे तो माझ्याकडे नाही आला आहे सेवकाकडे नाही आला आहे तो कोणाकडे आला आहे दादाबाबांकडे आला आहे. कळलं की नाही. ते मार्गदर्शन करणार आहे ते सांगणार आहे. फक्त माध्यम पाहिजे असतात आपल्याला माध्यम बनण्याचं भाग्य आपल्या नशिबात आलं हेच आपलं मोठं भाग्य आहे सगळ्यात अहोभाग्य आहे. गुरु आपल्याला भेटले आपण इथे आलो हे आपलं अहोभाग्य आहे. कळलं की नाही. याच्यापेक्षा आणखीन मोठं भाग्य नाही आहे दुसरं. हे भाग्य जपणं आशीर्वाद तुम्ही दारातून आत आलात तुम्हाला आशीर्वाद दादाने दिला न मागता. आता तुमचं करणं काय आहे आशीर्वाद कसा आहे वलय रूपात आहे लहरी रूपात आहे असं सॉलिड नाही आहे. हे घे तुला घड्याळ देतो काढली खिशातून पटकन काढली हातात ही घड्याळ हे घे हळद कुंकू ठेव तिकडे असा आशीर्वाद दादाने देतो. कळलं की नाही. ते प्रकार नाही द्यायचा आशीर्वाद तुम्ही आला त्या क्षणी आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद जपणं तो कशात आहे लहरी रूपात आहे. मग त्या लहरी जपायच्या कशा जपायच्या लहरींना आपण जपतो हे काय काय मोबाईल आहे ना याच्यात आपण लहरी जपतो की नाही. आता तू गाणं म्हटलं याच्यात रेकॉर्ड झालं जपलं ना स्टोअर जपलं की नाही. म्हणजे काय झालं आता याच्यात कायम झालं ते जिथपर्यंत आपण काढत नाही बाहेर तितकं याच्यात हे राहणार बरोबर आहे. आणि काही पिरियड झाल्यानंतर मग ते ॲटोमॅटिक डिझॉल्व होऊन जातं निघून जातं. तसं या लहरी ज्या आहे या आपल्या देहामध्ये धारण करणं कळलं की नाही. हे धारण करणं आणि ही धारण करणं म्हणजे स्टोअर करणं सेव्ह करणं कळलं की नाही. आता एक गोष्ट धारण करायची आहे तर काय होईल त्या ठिकाणी जर स्टॉक कोटा फुल असेल तर काय होईल स्टोअर होणारच नाही. आणि जर तरी व्हायचंच असेल तर त्याच्यातलं जे असेल ते बाहेर पडलं पाहिजे कळलं की नाही. ते बाहेर पडेल ना बाहेर नाही पडलं तर स्टोअर नाही होणार मग ते बाहेर पडलं पाहिजे.
मग बाहेर काय पडतं, आत काय येतं, हे सगळ्याचं ज्ञान जर आपलं झालं तर मग आपण काळजी घेऊ ना, आहे की नाही. आता परमेश्वराने आपल्याला अगदी व्यवस्थित परमेश्वर बनवूनच पाठवलेलं आहे खरं सांगायचं, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे, कळलं की नाही. मग गुरु काय करतात, नुसतं एक शेंदूर लागे तुमचा गणपती झाला. पहिले काय होता, गाढव होता, कळलं की नाही. पण तुम्ही गेल्यानंतर घरी शेंदूर पुसून टाकला, लोक काय म्हणतील, तो पुसून टाकला, पुसल्यावर तुम्ही गाढव झाले पुन्हा. आणि मग सांगायला जाता लोकांना, मी अगदी दादांकडून काय शिकलो, मी सांगताच येत नाही, त्यात तुम्ही परत गाढव झाले. आपलं कार्य करून घ्यायचं, तेवढ्यापुरती तुम्हाला एनर्जी दिली त्यांनी, तुमच्यामध्ये चार्जिंग करून दिलं, आणि ते चार्जिंग म्हणजे आपल्याकडे परमनंट झालं असं समजून तुम्ही डिस्चार्ज करून टाकलं. तर डिस्चार्ज झालं नाही बरोबर, आणि चार्जिंग होतं ते गेलं कामाला. गुरुमार्गामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. काय, पेशन्स, सबुरी. पूर्ण ज्ञान आपल्यापर्यंत आत्मसात झालं आपल्याला, तरी ते प्रवाहित कसं करायचं, कुठे करायचं, केव्हा करायचं, त्याचं रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असतं, बरं की. तुमच्याकडे रिमोट कंट्रोल नाही आहे तो, पण हा रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे आहे याचं ज्ञान आपल्याला नसतं. म्हणून आपण काय करतो, लगेच याला त्याला आपण शिकवायला लागतो, सांगायला लागतो, अरे असं कर, असं तसं कर. ज्याला सांगितलं त्याचं ठीक होतं आहे, आणि त्याचं सगळं आपल्यात चार्ज होतं, ते चार्जिंगच आहे. म्हणजे अज्ञान असताना कोणती गोष्ट तुम्ही परस्पर केली, कळलं ना, काय झालं, ज्याच्यासाठी केलं तो ठीक झाला, आणि तुम्ही काय झालं, त्याचे स्वतःमध्ये चार्ज केलं, तुम्हाला आज्ञा नव्हती. आणि जेव्हा आज्ञा असतं त्याला काय असतं, माझ्यात चार्ज नाही होत, ते सगळं तिकडे त्यांच्याकडे चालू होतं, मी जसा तसा. या किती लहानशा गोष्टी आहेत, पण हे कळत नाही माणसांना. 4 दिवस येतात, असे पाहतात, ऐकतात, आणि मग गावं सांगत सुटतात, स्वतःचं सगळं जीवन खराब करून जातं, बिघडून जातं सगळं. जे दादाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख मिळणार राहतं, समाधान मिळणार राहतं, हे सगळं घालून बसतो आपण. आणि हा असा बाजार आपण बाहेर पाहत असतो सगळं, टी व्हीवर पाहतो, गावात पाहतो, की अंधश्रद्धा कशाचा वाढतात, केवळ याच्यामुळे वाढतात, या असल्या प्रकारामुळे. थोडंसं आपल्याला त्याला की वाटायला लागतं त्याला की आय एम समथिंग, मी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. म्हणून दादांनी कोणालाही भगवे वस्त्र घालायला सांगितले नाही, गळ्यात कोणतीही माळ सांगितली नाही, त्याला कोणतेही बंधनं सांगितली नाही, ठीक आहे ना. ते सांगितले काही काय सांगितलं नाही ना, काय सांगितलं नाही दादांनी, ही बंधनं ही तुम्हाला लादून दिली, त्याला शरीर वासना विकाराने भरलेलं आहे, षड्रिपू आहे सगळं भरलेलं आहे. आणि तू म्हटलं मी हिमालयात जातो वरती कांबळ घेऊन अंगाव, तिथे गेल्यावर तुमचे विचार हिमालयात गेल्यावर कोणते राहतील, कुठे राहतील, तेच वासना विकाराचे राहतील ना. वरचं कांबळ पांघरलं तुमच्यावरती म्हणजे काय बदललं का तुम्ही, ते नाही बदल, ते कायमच राहतात. आणि ते बदलेल कसं, त्याचीसुद्धा पद्धती आहे. आपण जे घेऊन आलेलं कर्म आहे, आपलं सोबत आणलेलं आहे, ज्या घरात आपण वावरलो त्या घरातले कर्म, आपल्या आईवडील, माता पिता, इतरेजण ज्यांच्याशी आपल्या संपर्कात आपण आलो होते, आपले देवदेवता आहेत, ते हे सगळं घेत आपण घडत असतो. त्याला एखादी गोष्ट नाही मिळाली आपल्याला की आपली ती उणी होते, ते घेऊन आलेलं आपलं कर्म ते आपल्याला त्यापासून परावृत्त करते. चांगली गोष्ट आपल्या डोळ्यापुढे येते, पण आपल्या मनात काय वाटते, नको हे नको, ती पाहिजे. जी तुम्हाला हानिकारक असेल ती गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, की तुमचं काय सांगतं, प्रतिकूल कर्म सांगतं. अनुकूल कर्म सांगतं तुम्हाला की अरे त्याच्यापासून दूर राहा, पण आपलं ऐकलं तर ना, त्या आपण त्या मोहामध्ये जातो, टेम्पटेशन आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतं, आणि आपलं जीवन सगळं सुखी जीवन आहे. सुखी जीवनाचा अर्थ काय, काय आहे सुखी जीवन म्हणजे काय सांगतो. तुला नवीन आहे, तुला काही उत्तर दिलं तरी चालतं, तुला मी पहिले विचारणार नाही. सुखी जीवन म्हणजे काय, कोण सांगतं सुखी जीवनाची व्याख्या सांगा. सुखी जीवन म्हणजे काय, किती साधा सोपा शब्द आहे. हां, समाधान वाटायचं, आणखीन आणखीन समाधान, आणखीन
आत्मिक शांती आपल्याला खरं तर सगळ्या वस्तू घरात असूनही जर आपल्याला आत्मिक शांतीच नाही आहे तर ते सुख समाधान मानणार नाही. पण आपल्याला समजा आपले कोश आता साधना करतो याच्या माध्यमातून मी सांगेल की आपले कोश जर विकसित झाले तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी ते आनंद नाही. पण सुखी संसार म्हणजे काय? सुखी जीवन म्हणजे काय? समाधान वाटते. ते किती जणांना हे समाधान वाटते सांगा बरं, हात वर करा. मला तर नाही दिसत. तुम्हाला वाटतं पण मला नाही, एकालाही नाही आहे. खरं सांगतो तुम्हाला, कळलं की नाही? समाधान आहे. आत्ता रस्त्यातून जाताना तुम्हाला एखाद्या गळ्यातली माळ पडलेली दिसली तर फटकन ती नाही केलं तर मला कोणाचे दोष आपण घेणार नाही सांगतो ना, उचलणार की नाही उचलणार? कोणत्या मार्गाने तुम्हाला समाधान आहे ना? असू दे, सोन्याचे असू दे की पितळीचे असू दे, तुम्हाला काय करायचं त्याचं? तुम्ही समाधानी आहे ना? मग का बघता त्याच्याकडे? काय का बघतो त्याच्याकडे? आणि बघितलंच ठीक आहे, उचललंच तर पोलीस डिपार्टमेंटला देऊन द्या. असं रस्त्यावर पडलं होतं, मी आणून ठेवलं, तुम्ही अनाऊन्स करा कोणाचं करता का तुम्ही? एवढं सांगा. समाधानी आहे म्हणताना हात वर केला ना, समाधान आहे? हां सांगा. 10 ग्रॅमचा सोन्याचा तुकडा पडलेला दिसला तर उचलशी की नाही उचलशील? उचलशील की नाही उचलशील? हे चुकीचं आहे. हे सांगतो, एक बोलायला सोपं आहे, हाच इगो आहे आपला. दादानी लाख सांगितलं आहे. हो, पण लाख सांगितलं आहे, पण त्या लाख सांगण्याचं आपलं जे रिॲक्शन असते ती रिॲक्शन समाजाला कळत असते. कळलं की नाही? मी त्या ठिकाणी का मी दादा आहे का? नाही आहे. मी त्याच्या पायाशी नाही. ह्युमन बिईंग आहे. हा आपला इगो बोलतो, आपण नाही बोलत. आपल्या घरातलीच एखादी लहानशी वस्तू पडली असली, आपलं लक्ष जाते की नाही त्याच्यावरती? उचलतो ना आपण, आणतो की नाही? म्हणजे नजर जाते की नाही? हां म्हणजे काय झालं? ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत. ह्या तुम्ही म्हणत असाल माझ्यात नाही आहे, तर तुम्ही स्वतःला काय करताय? प्रतारणा करताय स्वतः. टू बी ए ह्युमन फर्स्ट. पहिले मनुष्य म्हणून जगा, मग दुसरी अवस्था आहे मानव म्हणून जगा, तिसरी अवस्था आहे महामानव म्हणून जगा. हे सगळं तुम्हाला एकदम प्राप्त झालं. आता ही ओंकार साधना आहे. मी म्हणतो मला ओंकार साधना आली का? आली का? दादाने सांगितलं आहे, जी कधी साधत नाही ती साधना. जी कधीही साधत नाही ती साधना. मग सांगा साधना जमली का? माहिती आहे का साधना म्हणजे काय होतं? केवढं प्रचंड आहे त्याचा अभ्यास. आणि ती आपल्याला माहीत नाही तरी म्हणतो मी साधना म्हणजे कोण बोललं? हे तुमचा इगो बोलला. आता उदाहरण दिलं मी सुरुवातीला, तुमचा इगो बोलत असतो प्रत्येक वेळेला, आणि त्या इगोला थोडा जरी धक्का झाला तर तुम्हाला आपला अपमान झाल्यासारखं वाटतं. झालं की? आता मोदी आपण पाहतो, एक सगळं पंतप्रधान पाहतो, त्यांच्याकडे किती लोक शिव्या देतात. वाटेल त्या रेंजपर्यंत शिव्या देतात. त्या शिव्यांचाच एक अल्बम तयार केला. ते काय झालं की मला किती शिव्या देऊ शकतात. तो माणूस डिस्टर्ब झाला का? गडबड झाला का? का नाही? सगळ्या शिवाय. कारण की जिथे आपल्याला काम करायचं आहे ते आपल्याला खुर्चीवर बसून नाही करायचं आहे, जमिनीवर करायचं आहे, जमिनीमध्ये करायचं आहे. आणि ते कार्य करत असताना तुम्हाला काही त्रास नको व्हावं असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे? नतमस्तक व्हायला पाहिजे. आपल्यातले इगो, आपल्यामध्ये असणारा अहंकार, आपल्यामध्ये असणारा श्रीमंतीचा डौल, आपल्यामध्ये असणारा सौंदर्याचा डौल, हे सगळे जे आहेत ना, हे पहिले सगळे त्याच्या पायाशी टाकावं लागतात की मी काय? आय एम नथिंग. मी काही नाही आहे, मासाचा गोळा आहे. चला, त्याच्यामध्ये कोणी कोणी काय काय भरलं आणि मला वाटते मी काहीतरी यावं. पहिले हा मी सरेंडर करा. झालं की नाही? जिथपर्यंत मी सरेंडर नाही करू शकत आपण, तिथपर्यंत तू काय आहे ते मला कसं कळणार? काय मी काय करेन? मीच माझा मी सांगत बसून. आणि माझ्यासमोर आलेली व्यक्ती आहे, तिला मला जाणून घ्यायचं आहे. मी काय ते तिला सांगायचं नाही आहे, कारण ती माझ्याकडे आलेली आहे. तर मी काय करतो?
मी तिला सांगतो मी किती मोठा आहे, मी दादांच्या किती जवळ आहे, मी किती वर्षापासून दादांचं कार्य करतो आहे, दादांच्या कार्यात आहे, हे जिथपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे तिथपर्यंत तुम्ही दादांच्या एक अंश मात्रही जवळ नाही, तुम्ही एकदम त्या दाराच्या बाहेर आहे. तो अधिकारच नाही. आणि मग एखादा कोणीतरी नौखा येतो 4 दिवस नाही झालेला आणि त्याला दादाच्या तो इतका जवळ कसा चालला जातो. दादा म्हणतात मी तुमचं 2500 वर्षाचं 2500 वर्ष मागचं आणि 2500 वर्ष पुढचं एका डोळ्यात नजरेने बघतो तुमचं भविष्य. तुम्ही काय आणलं आहे ते मला सगळं दिसतं, सगळं माहिती आहे. पण तरी सगळे श्रीमंत करोडपती आहेत, हे सगळे लोक सुखी आहेत का? आपला मूळ प्रश्न होता, सुखी आहेत का ते? काय नाही ना? का नाही? सगळं आहे, त्यांचं वैभव आहे, मालमत्ता आहे, सगळी आहे, तरी कोर्टकचेऱ्या सुरू होतात. समाधान ही अवस्था कोणती आहे? सुख, शांती आणि समाधान, 3 गोष्टी आहेत. सुख कोणासाठी आहे? तुम्हाला सुख पाहिजे की नको पाहिजे? नको पाहिजे तर म्हणा नाही पाहिजे म्हणा, सांगा कोण म्हणतं नाही? एक जण तरी म्हणतं का? का सुख नको तुम्हाला? पाहिजे ना. म्हणजे कोण बोलतं आहे सुख पाहिजे म्हणून? तुमचा हा स्थूल देह बोलतो आहे, त्याला की नाही? जसं मी मगाशी म्हणतो सुख पाहिजे म्हणूनच तुम्ही तो सोन्याचा दागिना उचलताय. तो कोणी मागितला आहे? तुमचा स्थूल देह आहे, त्याला की नाही? हा स्थूल देह कशात मुरलेला आहे? सगळ्या स्थूल गोष्टीत मुरलेला आहे, त्याला की नाही? ऐकात गुंतलेला आहे, तो वासना विकारात गुंतलेला आहे. तो कधीच तुम्ही म्हटलं वासना विकार माझ्यात सगळे गेले, माझ्यात कोणताच विकार नाही आहे, तर इतकं साधी गोष्ट नाही आहे. फार वरच्या लेवलला जावं लागतं त्यासाठी, कळलं की नाही? आपण साधा आहोत, कळलं? आपण पंतप्रधान का नाही झालं? राष्ट्रपती का नाही झालं? आपल्यात एवढं सगळं वैभव आहे तर आपण का नाही झालं? व्हायला पाहिजे की नाही? काय मग का नाही झालं? म्हणजे काय? म्हणजे तुम्ही 4 दिवस एक गोष्ट शिकली आणि तुम्हाला ती गोष्ट प्राप्त झाली असं होतं का? त्यांनी तुमचा अहंकार वाढतो, कळलं की नाही? शिकण्यासाठी तुमचे अनेक जन्म आहेत. दादाने सांगितलं ही साधना करायची आहे, कशी? जन्मोजन्मी करायची आहे. एक जन्म होऊन साधना संपत नाही, अनेक जन्म ही साधना करतच राहायचं आहे. आणि साधना संपली की तुमचा जन्मही संपला. तुम्ही साधनेत एक्सपर्ट झाले की त्या क्षणी तुम्ही या जगातून मोकळे. कोणाला व्हायचं आहे सांगा? तुमच्या कोणाला मोकळा व्हायचं? आता सांगा ना. म्हणून म्हटले ह्युमन बिईंग आहोत आपण, माणसं आहोत, माणसासारखीच आहोत आपण. हे जाणार नाही. हे प्रत्येक गोष्ट तुम्ही किती गुरुमार्गात 100 वर्षे काढली तरी अडचणी दुःख हे तुम्हाला लागलेलेच आहेत, हे तुमचे जाणार नाही आहे. ते दूर करण्यासाठी जाणार नाही आहे, ते फक्त तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी सुरुवातीला माणसं पाहिजेत. म्हणून हे कामकाज आलं, कळलं की नाही? त्या कामकाजाने लाख माणसं जोडल्या गेले कार्याला. पण एक सेमिनार दादांनी घेतलं शिरोड्याला, किती लोक होते? 96 लोक होते. 1 लाखातून 96 लोक सेमिनारला आले. सांगा म्हणजे काय झालं? जीवनाबद्दलचं ज्ञान जाणून घेण्याचं किती लोकांना? 96 लोक 1 लाखापेक्षा वर. त्यातल्या 96 लोकांना असं वाटलं की आपल्या जीवनात हे अडचणी दुःख कष्ट काय येतात हे समजून घेतलं पाहिजे आपण, असं त्यांना वाटलं. असे 96 लोकांना. म्हणजे किती लोक दादांनी गोळा केले? फक्त 96 लोक गोळा केले. बाकीचे हे सगळे हौसे नवसे गवसे. काय सापडतं का? येतात, गर्दी होते, देवळात गर्दी होते. किती लोक देवावरती विश्वास आहे? ते देवाकडे नाही पाहत, तिथे आलेल्या लोकांकडे पाहतात. काही लोक खिसे साफ करतात, काही आणखी काय करतात, काही आणखी काय करतात, सगळं सुरू राहतं. देवाकडे पाहणारी नजर असणारे किती लोक आहेत तुझ्याकडे? आणि बाकी सगळे आपल्या डोकं टेकतात आणि आमचं हे दुःख हे दुःख हे दुःख, 5 रुपयात आमच्या प्रसाद ठेवला आहे, ते दुःख दूर होऊ द्या 5 रुपयात, असे 100 लोक. हे या वातावरणाने हे आज समाज जो आहे की नाही, ही वातावरणातली जी निगेटिव्हिटी वाढलेली आहे त्याला कारण हे आमचे विचार आहेत. ह्याच याच्यात आम्ही पोचलेलो आहोत.
खरा विचार ज्याच्यात असतो ना, तो कोणाचा एक पैसासुद्धा आपल्या अंगावर नको. कळलं का? एक पैसासुद्धा कोणाचा उधार आपल्या अंगावर नको. मला वाटलंच मी मीठ भाकर खाईन, माझं उत्पन्न जेवढं आहे त्याच्यात मी खाईन, पण दुसऱ्याकडून 2 रुपये नाही घेणार. आणि तुम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून तर 360 वर्षाने मुला माणूस म्हणून तुम्ही जन्माला आले, तर हा 1 रुपया 360 वर्षात कार्य किती होईल? 360 वर्ष रेट बदलत जातील. 40 वर्षापूर्वी 20 रुपये तोळा सोनं होतं, आज किती आहे? 2000. आज 50,000 तोळा, 50,000 रुपये तोळा सोनं आहे. म्हणजे 20 रुपयाचं सोनं 40 वर्षात किती झालं? 50,000 रुपये झालं. झालं की 20 रुपयाचं. मग तुम्ही 2 रुपये घेतले आहे, किती झालं? 50 नाही 5,000 झालं की नाही? आणि असे किती? 360 वर्ष म्हणजे किती झालं आहे? म्हणजे हे तर तो जन्माला जेव्हा येईल ती सांगितलं नाही काय घेऊन येतो आपण, एवढं ऋण डोक्यावरती सोबत घेऊन आलो आपण. हे तुम्ही 1 रुपया 2 रुपयाची गोष्ट सांगितली, हे जात नाही. तुम्ही जे तुमचं आहे नैसर्गिक, तुम्ही जे तुमच्या कष्टाने श्रमाने कमवलेलं आहे तेच तुमचं फक्त वैभव आहे. कळलं की नाही? बाकी तुमचं वैभव काही नाही. हे सगळं तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागतो, चुकता करावा लागतो. आणि ते त्याला म्हटलं आहे, आपण आपले नातेवाईक म्हणतो की नाही, हे नातेवाईक कोण आहे? दादांना नातेवाईक नाही म्हणत, तरेवाईक. म्हणजे हे सगळे झाले आहे एका घरात जन्माला आले आहे. एका घरात आले तर सगळ्यांचे विचार एकच पाहिजे की नाही? 2 भावांचे विचार एकच पाहिजे ना? 3 भाऊ असतील तिघांचे विचार एकच पाहिजे की नाही? 2 बहिणी असतील त्यांचे विचार एकच पाहिजे की नाही? 5 जण आहेत कुटुंब, 5 जणांचं कुटुंब आहेत, विचार किती आहेत त्या घरात? हे सगळे ऋणानुबंधाने आलेले आहे एकत्र. कळलं की नाही? चुकते करायला हिशोब. कळलं की नाही? रिटायर झाले वडील, चला ते प्रॉडक्ट फंड वगैरे सगळं मला द्या, मला धंदा करायचा आहे. हक्काने मागतो तो, तुम्हाला जन्माला कशाला घातलं मग? असे बोलणारे आजची पिढी आहे. कळलं की नाही? त्यांच्या वेदना दुःख हे कोणी जाणून नाही घेणार की त्यांनी तुम्हाला कसं शिकवलं, तू गेला का? हा फरक आहे दोन्हीतला. आपण समाधानी का नाही आहे? म्हणायला सोपं आहे मी समाधानी आहे, काही नाही. तुमच्या तोंडाने नाही, तुमच्या आचरणाने समाजाला कळतं एका क्षणात तुम्ही किती समाधानी आहे. कळलं की नाही? तर उदाहरण तुम्हाला मी नुसतं लहानसं दिलं आहे. तुम्हाला इथे येऊन सांगितलं की इथे बसायचं ना, इथे बसल्यानंतर तुमचं लक्ष इकडे नाही गेलं पाहिजे. जाताना इकडे ते कोण आहे बोरीकडे आहेत का इथे, एवढे पैसे यांच्या खरंच जमा करत असतील का डब्यात? 2 रुपये ठेवले, मी तरी 11 ठेवले आणि 2च ठेवले असं कंपनी सांगतं ना. किती झालं? लोकांच्या विचाराला मर्यादा आहे का? आपण कितीही चांगलं कार्य केलं, आपण आपला जीव तोडून आपलं सगळं असेल नसेल तेवढी संपत्ती वापरून आपण कार्यामध्ये टाकली आणि आपण जगतून कार्य करतो आहे, तरी लोक समाज हा तुम्हाला असा म्हणणारा आहे. त्याला की नाही? त्यांची तोंड आपण बंद करू शकत नाही, कारण ते त्याच्यात वावरत आहेत. म्हणणारे कोण आहेत? जे अशातच वावरत आहेत, ज्यांनी हेच धंदे केले आहे, ते पहिले तुम्हाला खराब करणार. कळलं की नाही? पहिला अटॅक त्याच्यावरती होतो, आपल्या श्रद्धास्थानावरती पहिला अटॅक होतो, मग बाकीचे अटॅक होतात सगळे. तसं आपलं हा अटॅक मग कसं पाहिजे? मग अशावर कसं पाहिजे? त्यासाठी तुमची गुरुवरती श्रद्धा 100% पाहिजे. कळलं की नाही? काय होईल या ह्याच्यात नाही. एकदा तुम्हाला दिलं आहे ना, आम्ही आज काय करतो, सेवक म्हणतो आपल्याला. सेवक असं दादानी सांगितलं आहे, सेवकांचा सेवक. दादा स्वतः काय म्हणतात? सेवकांचा सेवक. आणि आम्ही आपल्याला स्वतःला सेवक म्हणतो. कसे सेवक आहात आम्ही? घरी कोणी पाहुणा आला, माझं काही येणं जमणार नाही, थोडंसं सर्दी पडत झालं, माझं येणं जमणार नाही, आम्ही सेवक आहोत. सेवक कसा पाहिजे? जी आज्ञा तुम्हाला झाली आहे गुरुकडून, ती आज्ञा म्हणजे आज्ञा. कळलं की नाही? तेवढा विश्वास गुरुवर तुमचा पाहिजे, तर गुरु तुम्हाला तेवढं सांभाळतात. आणि आपण थोड्या गोष्टी करतील, अरे माझं गुरुने अजूनपर्यंत काम नाही केलं, अजूनपर्यंत माझं काम नाही केलं, काय गुरु कुठं दुसरा तर नाही एखादा आणखी यांच्यापेक्षा सोबत. आपल्या डोक्यामध्ये चक्र फिरत राहतात. कोणी सांगितलं अरे ते महाराज आले आहेत,
हे धावत जातील पहिले तिथे. कळलं? पाहायला काय हरकत आहे? मग प्रश्न विचारायला काय हरकत आहे? आणि प्रश्न विचारल्यानंतर आता दादांना का सांगू? त्याला म्हणतात प्राण जाय पर वचन न जाय. इतकी श्रद्धा तुमच्या गुरुवर असते. तुम्हाला मी पुस्तक आहे की माझं आनंद यात्री ते वाचा तुम्ही, जे नवीन आहे या मार्गात त्यांच्यासाठी ते पुस्तक आहे. फक्त गुरुमार्गातला कसं असतं, गुरुमार्गाचा प्रवास कसा असतो हे समजून घेतलं तर आपल्याला कळेल की गुरुमार्ग तुम्हाला जे अपेक्षेने तुम्ही आले असता. मला समाजात मान मिळाला पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, सगळ्यांनी मला माझी वाहवा केली पाहिजे, माझ्या घरी सगळं वैभव पाहिजे, हे सगळे डोक्यामध्ये असणारे शेकडो कल्पना आहेत ना, एका याच्यात माती मोडून जाते तुमच्या. गुरुमार्ग इतकं सोपा नाही. म्हणून यातलं एक उदाहरण दिलं आहे त्याच्यातलं की मी जेव्हा बाहेरून चाललो होतो आणि माझा मित्र त्याचा हात दादा घेऊन चालले होते बगीच्यातून त्याला धरून, आणि मी बाहेरून पाहत होतो. मला मित्र किती भाग्यवान आहे. आज दादा त्याला हात धरून घेऊन चालले आहे. आपल्या वाट्याला केव्हा येईल. आणि जेव्हा दादानी माझा हात धरला आणि घेऊन चालले तेव्हा माझ्या विचार होता आता किती वेळ जावं लागेल बाबा, किंवा दादा हात सोडतील किंवा मी घरी पोचतो. कळलं ना? हे आपले डोके आहेत. कळलं ना? सोपं नाही आहे गुरुमार्ग म्हणजे. आपण सामान्य माणसं म्हणून जगा, आणि जिथपर्यंत तुम्ही सामान्य माणूस म्हणून जगाल तिथपर्यंत दादा तुमच्यासोबतच आहे. तुम्ही दादाकडे नाही बघितलं तरी दादा तुमच्याकडे बघते. तुमची इच्छा असो की नसो दादा तुम्हाला व्यवस्थित करतीलच. चुकी तुम्ही केली असेल तरी तुम्हाला व्यवस्थित करतील. केव्हा होतं आहे? सरेंडर शब्दाचा अर्थ आहे मला पोळी पाहिजे तर मागण्याचा अधिकार नाही मला. बरं ना? तो राजा असेल सरेंडर झाला तर ज्याला सरेंडर झाला त्यांनी इच्छा दिली तर तुला पोळी मिळेल, नाही तुला मागायचा अधिकार नाही. सगळे अधिकार तुम्ही गेलेले आहे. पण तरी आम्ही रोज मागतो मला हे मिळू दे, मला प्रमोशन मिळू दे, मला डिग्री मिळू दे. काय नाही मागत. मग काय म्हणण्याचा अर्थ आहे तुमचा की आम्हाला मोह नाही आहे? मोह प्रत्येकाला नसलाच पाहिजे, त्यात काही नाही. पण याच्यातलं तारतम्य काय, फरक काय याच्यातला, हा हळूहळू अनुभवाने आपल्याला कळायला लागतो. आपलं अज्ञान दूर होणं म्हणजे ज्ञानी होणं. जास्तीचं ज्ञान डोक्यात येणं म्हणजे ज्ञानी होणं नाही आहे. आपण किती अज्ञानी होतो, स्वतःला हुशार समजत होतो, पण किती मूर्खासारखे आपण वागत होतो. याचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञानी होणं. कळलं की नाही? तुमचं अज्ञान दूर होणं म्हणजे ज्ञानी होणं. लगेच पुस्तकं वाचून मोठं होऊन तुम्ही मोठं होत नाही. रोजच्या जीवनामध्ये कसं व्यवहार करता तुम्ही, कसं बोलता लोकांशी, कसं वागता लोकांशी, किती लोकांकडून अपेक्षा करता आणि किती स्वतः लोकांसाठी करता, हे सगळ्यांची मोजमाप जी आहे ना सगळी त्यांच्या रिमोट कंट्रोलमध्ये होते तुमचं. कळलं? आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला ते देतात. मी म्हटलं म्हणून ते देणार नाही तुम्हाला. ह्या माझ्या जवळच्या द्या, याने देऊन टाका. नाही देणार. ठीक आहे मी त्यांना देतो, तुमचं काढून आहे तयारी. तुम्हाला जेवढं दिलं आहे ना ते कट करतो आणि तुम्हाला देतो. आवडेल का? काय मग म्हणून म्हटलं आम्ही काय विद्यार्थी आहे, फक्त शिक्षण घेणं आमचं काम आहे. मार्गदर्शन काम हे आमचं नाही आहे. जे काम जी सेवा सांगितली ती करणं एवढंच आमचं काम आहे. त्या पलीकडे डोकावू नका. ती वेळ केव्हा येईल तुमच्या जीवनात? या जन्मात नाही ना, पुढच्या जन्मात येईल, त्याच्या पुढच्या जन्मात येईल. ते तुम्ही किती सरेंडर होता याच्यावर अवलंबून आहे. समाधानी होणं ही सगळ्यात परमोच्च अवस्था आहे. सुख हे देहाचं आहे, स्थूल देहाचं आहे. शांती स्थूल देहाला आनंद मिळाला की मग सूक्ष्म देह म्हणतो तू आनंदात आहे ना बाबा, आता मी सांगतो तसं वाग. आता त्याच्याकडे जास्त धावू नको, त्याच्याकडे एक बंगला झाला दुसरा बंगला मागू नको. ते म्हणा ती सूक्ष्म देह आपला तो त्यासाठी असतो. आणि ह्या सूक्ष्म देहाप्रमाणे हा स्थूल देह वागला. सोपं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या घरी करतो ना रेसिपी, तर आजकाल प्रत्येक घरी आहे. मोबाईल सुरू केला चाललं बनवणं सुरू आहे ना, प्रत्येकाला येते. आता सुरू करतो, हां चल गुलाबजामुन करायचं. पुरुष म्हणजे पाहत होतं वा आज गुलाबजामचा बेत आहे. कळेल का? लक्ष राहते की नाही? नाही राहत. घरात गुलाबजामुन होते हे तुमचं लक्ष राहते की नाही? हे कोण बोललं? तुमचा स्थूल देह बोलला आहे. कळलं की नाही? कारल्याची भाजी होते कोण बोलतं? कुठे राहते? ती आवडीची नाही आहे तुम्ही, शेपूची भाजी आहे. हां
कशाला आज केली स्थूल देह दुखावला ना कळलं. पण गुलाबजामुन मग त्याच्यानंतर गुलाबजामुन ताटात वाढले, 2 वाढले, 4. डायबिटीज आहे 2. आता बा तुम्हाला डायबिटीज आहे, जास्त नाही देत, 2च. आता आणखीन 2 वाटलं 2 देते, 4 झाले. पण मन समाधान झालं का सांगा. तुम्हाला 2 वाढले तुम्ही सॅटिस्फाय होता काय घरी? होत असेल तर हो म्हणा. कारण नाही होत नाही. जिथपर्यंत आपल्याला गळ्याला बुट टाकलं ना तर टच होत नाही. आपण किती असमाधानी असतो याचं उदाहरण सांगतो. श्रीखंड किती खायचं, तू बोट टाकून पहा, बोटाला श्रीखंड लागलं इथपर्यंत आलं. इथपर्यंत आपली अवस्था आहे आणि आपण म्हणतो की मी समाधानी आहे. सांगा, खोटं बोलतो ना आपण, स्वतःशी खोटं बोलतो. सोपं नाही आहे ते, खूप परमोच्च अवस्था आहे ती, कळलं नाही. म्हणून सुख स्थूल सूक्ष्म देह आहे, त्या सूक्ष्म देहाप्रमाणे हा स्थूल देह वागला. पण हा काय करतो, यांनी खाल्ले, बायको गेली बाहेर, बरं घरी कोणीच नाही, तू मुली आहे, तू जा ना जरा फिरून ये ना बाहेर. काय कर, पटकन आत फ्रीज उघडला, 2-3 गुलाब तसेच्या तसेच इकडे तिकडे सांडले. मुंग्या कशा लागल्या, हे यांनी घाईघाईत कुठे आलं तर काय करतात, हातात धरले 3-4 गुलाब टाकले पोटात, खाली सगळा पाक. तिथे लाईन आल्यावर बायकोला कळते ह्या इतक्या मुंग्या कशाला, तुम्ही हात घातला बरं तरी समाधान आहे का? बाहेर जाऊन म्हणा जा आता काही भाजी नाही घरी तर भाजी घेऊन या, चालले भाजी आणायला. मध्येच ती बाजूला दुकान आहे कशाचं, मिठाईचं. बाहेरच्या कढईमध्ये गुलाबजामुन बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. काय सुगंध येतो मला की इतकं खाल्ल्यानंतर पुन्हा काय सुगंध येतो. आणि सकाळी उठल्यानंतर कालचा काय उरला आहे का सांगा. खोटं असेल तर सांगा, तुमच्यापैकी एकाने सांगा की असं माझ्या जीवनात नाही घडत. हे नैसर्गिक आहे आणि हे असं सगळ्यामध्ये आहे. म्हणूनच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्याला की नाही तर काही आवश्यकता नसते तुम्हाला मार्गदर्शन. देवाकडे यायची आवश्यकता नव्हती, तुम्हीच देवा. असं आपलं जीवन आहे, कळलं ना. ज्या वेळेला तुम्ही जन्माला येण्याचं कारण तुम्हाला कळेल की आपण जन्माला का आलो आहे, खाल्लं पिल्लं आणि गेलं हे जीवन आहे का? झाडं लागतात, वाढतात, फळगोळ येतात, निघून जातात. त्या झाडाचं काही राहते का नामोनिशन मागे? राहतं का? हो खरं काय राहतं का? नाही राहत. असे आपण झाडं आहोत का? कमीत कमी आपल्यामध्ये एवढं तर वाटलं पाहिजे या जगातून जाताना काहीतरी या जगासाठी मागे सोडलं आहे. काही व्हर्च्यूज सोडले असतील, काही चांगल्या गोष्टी सोडल्या असतील, काही वस्तू सोडल्या असतील, काहीतरी सोडलं आहे. सोडलं आहे का काहीतरी? मग तुम्ही काय म्हणता, काय ठेवलं इथे? काहीच नाही. पुन्हा यायचं तर तिथे परत तेच घ्यायला चालू आहे, चक्र येणं जाणं. बस खात जा गुलाबजामुन, जात जा आणि पुन्हा गुलाबजामुन खाली येत जा. पण परिस्थिती अशी होते की एक वेळ तुम्हाला घरचे खाता येतात आणि मग हळू करता करता तुम्ही स्वतःला डाऊन करत गेले की मग दारात हात पसरता, गुलाबजामुन वाढले, हात गुलाबजामुन मिळाले. लाखो लोक आहेत असे ना, त्यांचा विचार केला का त्यांच्या डोक्यात काय आहे, त्या अवस्थेला का पोचले? ते आपल्याकडे माणसंच आहेत, पण त्या अवस्थेला का पोचले हा विचार आपण कंपॅरिझन करतो, तुलना करतो. त्याचं घर असं आहे पण माझं घर तसं पाहिजे, त्याचं घर तसं आहे पण त्याच्या घराला पैसा कोणता आहे, तुझ्या घरात तो पैसा आहे का? तू 10,000 कमवतो आहे, तो 50,000 कमवतो आहे, त्यातले 10,000 त्याचे आहेत, 40,000 त्यांनी दुसऱ्याकडून मारलेले आहेत, तूही मार 40,000 रुपये. मग त्याचं दुःख जेव्हा येईल तसं दुःख तुझ्या वाटेल तर मग रडू नको. त्याचं दुःख म्हणजे माझे दुःख आहे जगा. म्हणून कशाशी कम्पेअर करू नका. तुमचं जेवढं तुम्ही कमवलं आहे तेवढंच तुमचं उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नात मला कसं राहायचं ते शिकता आलं पाहिजे. आणि जर त्याच्यापेक्षा मला जास्त हवं आहे, यू हॅव टू टेक मोर काय मोर इफर्ट्स. मला 50 लाखाचं पाहिजे ना डेल, माझ्यामध्ये तसं डेव्हलपमेंट पाहिजे ना, तितकं स्किल पाहिजे माझ्यामध्ये, तेवढी एनर्जी पाहिजे माझ्यामध्ये. मग तुम्हाला 50 लाखाचे तुम्हाला मिळून जातं डेल. पण त्याला मिळालं 50 लाखाचं म्हणजे मलाही मिळालं पाहिजे, मीच करत काहीच नाही. याच्याने तुम्ही दुःखी होता, खरं की नाही. सुखदेवाने दिलं आहे पण आपण हे कम्पॅरिझनने स्वतःचं दुःख वाढवतो. म्हणून सुख जे आहे हे अहिक आहे,
या जन्माचं आहे. काय ऐक सुख शांती कोणत्या जन्माची आहे? पुढच्या जन्मात. या जन्मात मी सगळं व्यवस्थित करून गेलो आहे. पुढच्या जन्माचा कसा राहील? शांत राहील. जास्त उतरताना मी पाहीन हे गुलाबजामुन नको मला. आता मला जिथे दाद आहे ती जागा पाहिजे उतरताना, खालची जन्म घेताना. सॉर्टिंग करीन. पहिले मी कर्माधीन होतो, जसं कर्म सांगत होतं मी वागत होतो. आता कर्म माझ्या हातात आहे, कर्म अधीन आहे. आता मी ठरवेन की मला या घरात जन्म घ्यायचा की या घरात जन्म घ्यायचा की हॉटेलमधल्या हलवायाकडे जन्म घ्यायचा. कळलं की नाही? तिथे मिळेल तुम्हाला जन्म, जिथे पाहिजे तिथे, आणि तेच मिळेल. मग बाकी काही नाही मिळणार. इथे जन्म घेतला तर गुरुवंश म्हणून पुढे जीवनात जाईल, वाढीन. कळलं ना? समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करेल. हा फरक आहे. हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की आपण बसलो आहोत म्हणजे काय आहोत. कारण त्याच्या पुढची अवस्था समाधान आहे. पुढचा जन्म त्याचा म्हणजे पहिले सुख या जन्मात तुम्हाला मिळालं, दुसऱ्या जन्मात शांती मिळाली, आणि त्या शांतीतून समाधान कशाचं आहे की माझ्या माध्यमातून हजारो लोकांचं माझं भलं झालं. हे समाधान आहे. समाधान मला त्या वस्तूमध्ये नाही आहे. हे मिळालं ते मिळालं याच्यामध्ये नाही आहे. त्याला समाधान नाही म्हणत. माझ्या घरी चांगला बंगला आहे, सगळ्यापैकी गाद्या आहेत, बिछाने आहेत, सोफा आहे, सौंदर्य आहे सगळ्या घराला. याला समाधान नाही म्हणत. समाधान कशाला म्हणतात? हे ज्यांच्या घरात नाही आहे त्यांच्यासाठी मी काय करतो आहे. बाबा म्हणते सगळ्यांना माहीत आहेत ना, इथून समक्ष फिनिश करतात. बाबा म्हणते सगळ्यांना माहीत आहे, माहिती की नाही? काय केलं त्यांनी? त्यावेळेला तपोवन आहे ना तर आपलं सगळ्या बिचाऱ्यांना गावाच्या बाहेर ठेवतात, कारण ते लागणारा तो हे आहे, महामान रोग आहे तो. जसं आता आपण पाहतो की नाही, तो जाता आहे ह्या वातावरणात. कोणता आहे? कोरोना. कळलं की नाही? तसा तो होता तेव्हाच्या काळामध्ये. लोक आलाऱ्याला दिसत त्यांची गाडी मदत मागायला यायची. गाडी आली की दारं बंद करून घरात बसायचे. त्यांना पाहतही नव्हते, देणं तर आल्या बाजूला पाहतही नव्हते. आणि हे बाबा आमटे रस्त्याने चालले होते आणि सगळं शरीर पूर्ण किडलेलं, सगळं सडकं झालं होतं, सडलेलं शरीर होतं, पडलेलं होतं रस्त्यावरती. बाबा आमटे गेलं, त्याला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं, त्याला स्वच्छ केलं, त्याला सगळं शरीर आपल्या हाताने. महाराज झाला का बाबा आमट्यांना? का नाही झालं? कॉन्टेजियस आहे काय? स्पर्शाने होतं ना, मग त्यांना का नाही झाला? सांगा ना, उत्तर द्या तुम्ही. तर सगळे ज्ञानी आहे ना, सांगा उत्तर. का नाही झालं त्यांना? का व्हायला पाहिजे ना? जर शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं, मग त्याला का नाही झालं त्यांना? तिथं त्याला पूर्ण सगळं चिपकून सगळं हातातून स्वच्छ केलं त्यांनी, हात घालून. मग त्यांना का नाही झालं? त्यांनी विचार नसेल केला की बा मी याला हात लावेल तर मला होईल. म्हणजे काय? याला म्हणतात, काय म्हणतात याला? डिव्होशन, सेवा म्हणतात याला. कळलं की नाही? अरे आता हा सेवक आहे ना, चला माझी ड्युटी आटवली, मी निघालो, करून घ्या. ही सेवा नाही, ही सेवा आहे. त्याला म्हणतात सेवा. सेवा शब्द इतका सोपा नाही आहे की आपल्याला माहीत आहे, त्यांना शिकलेले आहेत, ते माहीत आहे, तरी पण त्या माणसाला जवळ घेऊन त्याला स्वच्छ केलं पूर्ण, त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याची पूर्ण व्यवस्था लावली आणि मग आपल्या घराचा रस्ता पकडला. घरी आल्यावर या आंघोळ असणार सगळं व्यवस्थित केलं. याला काय म्हणतात? ही विल पॉवर आहे, इच्छाशक्ती. तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर तुम्ही काही करू शकता. कोरोना म्हणजे दुसरं काय? दुसरं तुमचा विल पॉवर प्रगट चांगला असेल, त्याने शब्द वापरतात वेगवेगळे. सर्दी, खोकला, इम्युनिटी, हे सगळे धंदा करणारे शब्द आहेत. सॅनिटायझर ते मारेल लावतात सॅनिटायझर इकडून तिकडून. आणि आता पेपर टी व्हीवर सांगतात जास्त सॅनिटायझर वापरू नका, नाही तर त्यांनी स्किन डिसीज किंवा आणखी शरीराला डिसीजेस होतात. आता का बरं सांगितलं त्यांनी? पण आम्हाला कळलं, अरे सॅनिटायझर कोरोना नाही होत, तर त्याला जसं काही आंघोळ घाललं तसं हातापायाला आंघोळ घालतं. दुसऱ्याच्या घरी गेलो की दे मार. आमची वृत्ती अशी आहे. कळलं की तुमच्यामध्ये विल पॉवर आहे ना, इच्छाशक्ती आहे ना, काही होत नाही. पण प्रिकॉशन्स ज्या असतात त्या प्रत्येकाला पाळायच्या असतात. कळलं की तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही आहे की मी माणूस आहे, एक लक्षात ठेवा. मी दादांचा आहे म्हणजे मी वेगळा आहे काहीतरी, मला हा काय लावायची आवश्यकता नाही आहे. दंड भरावा लागेल तिथे. जे गव्हर्नमेंटने सांगितले ते प्रिकॉशन पाळायलाच पाहिजे. कळलं की त्या ठिकाणी आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. दॅट इज लॉ. लॉ, यू हॅव टू फॉलो द लॉ.
जरी तुमचं विल पॉवर आहे, सगळे आहे, आणि तुम्ही सांगायला गेले माझं विल पॉवर आहे, करून घ्या करून, किती वाले माझं जवळ आणा, काही होत नाही. तसं नाही. तुमचं विल पॉवर तेवढं मजबूत असेल, काही होत नाही. मी ते मगाचं उदाहरण दिलं तर विल पॉवरचं उदाहरण होतं. नाही, मला त्या ठिकाणी त्याला आरती झाली पाहिजे, पण झालीच पाहिजे. आणि माझ्यावर एखाद्या सामान्य फाटक्या माणसावरती जबाबदारी सोपवली आहे. माझं कर्तव्य काय, माझं वाटेल ते झालं तर झालं, मी तर काय फाटकाच आहे, काय फरक पडणार नाही कोणाला, जगात काही बदलणार नाही काही. कळलं की नाही? त्यांची जबाबदारी नाही, ती तुमची जबाबदारी आहे की मी गुरुमार्गात आहे, दादांच्या विश्वासाला पात्र होणं ही माझी जबाबदारी आहे, दादांच्या जवळ जाणं ही माझी जबाबदारी आहे. कळलं की हा फरक आहे. आणि हाच फरक ही आपली भावना आहे, ही ज्या ज्या फील्डमध्ये तुम्ही वावराल, ही दादांची आपल्याला दिलेली संधी आहे. जगायचं तर असं जगा, दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. हे काम झालं, इथे कचरा पडला आणि चाललं गेलं, मी माझ्याकडे जबाबदारी होती झाडण्याची, तरी कचरा दिसतो आहे. नाही ते काय कोणीतरी टाकला असेल, दुसरा टाकला कसा, तू बाहेर निघतो पहिल्यांदा. आणि यासाठी तो चपराशी असू दे, ऑफिसर असू दे, बाबू असू दे, साहेब असू दे, प्रत्येक हा इंडिव्हिज्युअल आहे स्वतः. तो आपापल्या जागेवरती परफेक्टली काम करत असेल, नोबडी कॅन चॅलेंज यू. लेकिन तो क्लर्कही असेल, पण आपलं काम कधी परफेक्ट करत असेल, त्याचा बॉससुद्धा त्याला काही म्हणणार नाही, ताकद नाही म्हणण्याची गरज. हे दादाने आपल्याला शिकवलं आहे या मार्गामध्ये, कसं जगायचं, हाऊ टू लिव्ह इन हॅपी वे. ते आपण पुढच्या आज पहिला दिवस आहे, आपण थोडंसं जास्त घेतलं. उद्यापासून आपण बरोबर सव्वा लवकर झालं सुरू तर 9:15 आपलं फिनिश होईल. म्हणून आज मी घड्याळ नाही पाहिजे. ठेव रे, बंद कर. कळतं कळतं की नाही का? म्हणून सांगितलं मला, यू कीप युअर माइंड एम्प्टी. जे आम्ही होतो ते सगळं काढून टाका बाहेर. 10 दिवसात तुम्हाला काय काय फरक पडतो तुम्हाला लक्षात येईल. जेव्हा तुम्ही 10व्या दिवशी निघाल तेव्हा मी पहिले काय होतो ना आता काय, हा फरक आपल्याला जर जाणवला तर आपण इथे काहीतरी शिकलो असं म्हणता येईल. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा जयगुरु. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आपण केली आता साधना करताना थकवा कोणाकोणाला आला हात वर करा. एक आणखी फक्त एखादा तू खुर्चीवर बसल्यामुळे थकवा आला तुला. थकवा म्हणजे थकवा नाही आला असं म्हणजे तो व्यक्ती अशी डुलकी लागत मी मदत येत. थकवा थोडी आहे तो. सुस्ती आहे आळस वगैरे नाही आला, पण असं थकवा कोणाला असं विचारलं ते. गेल्यासारखं वाटतं बा, आता ताकद कमी झाल्यासारखं वाटतं कोणाला नाही. पण ताकद आल्यासारखी कोणाला वाटतं, म्हणजे समाधान कोणाला वाटतं, फ्रेश आपण फ्रेश झालं साधनेने असं कोणाला वाटतं. कोणाच नाही वाटत. म्हणजे आपण पुष्कळ मागे आहोत. साधनेने एखादं झाडाचं पान पडलेलं असतं की नाही, हवा आली की कसं उडून जातं. साधनेने आपण आपली साधना जेव्हा खरोखर जमायला लागेल तेव्हा साधना आटोपल्यानंतर आपल्याला इतकं हलकं वाटेल की नुसती हवेची झुळूक जरी आली तरी उठतो की काय असं वाटायला लागेल. त्याला साधना म्हणतात. तिथपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचं नाही व्यवस्थित येईपर्यंत. काल आपण 2 भाग बघितले होते. कोणतं बघितलं होतं, काय बघितलं होतं काल? समाधान है ना. समाधान आपल्याला किती आहे हा विषय आपण काल ठेवला होता. त्यातला थोडासा भाग जो आहे काल आपल्याला वेळ कमी होता, इतर वेळात जास्त वेळ गेला होता. तो भाव त्यातला लहानसा भाग तो आणखीन सांगतो. पहिले लोभ. आपला माणूस दिसला की
होतं. म्हणून काय सांगितलं तिने पहिले, कोणती वस्तू खरेदी नाही करत. अरे आपल्या मुलीसाठी घेऊन जाऊ, अरे आपल्या मुलासाठी ते घेऊन जाऊ. आलं लोक. म्हणून तिने काय सांगितलं, काही वस्तू खरेदी करायची नाही. काय नाही करायची? पुन्हा लोभात अडकले. जसे तुम्ही त्या मोहात अडकले, इथे लोभात अडकले. आपलं बहीण आहे, मुलगा आहे, काका आहे, मामा आहे, यांच्याकडे घेऊन जा, त्यांच्याकडे ते घेऊन जा. आपण करतो की नाही? तीर्थक्षेत्राला जातो आणि हे सगळे गोळा करून येतो आपण, म्युझियम घालतो. मग याला ते दिलं, त्याला ते दिलं. तो म्हणतो मग तिला तर मोठी वस्तू दिली, मला एवढंच दिलं. माझ्यासाठी तो का देव आणला? म्हणजे झालं ना. हा काय मत्सर निर्माण केला ना आपण. आपल्या वागणुकीने आपण दुसऱ्यामध्ये जरी मत किंवा मत्सर निर्माण केला तरी तो आपल्यामध्येच झाला. आपण त्या मोहात अडकलो. दिलंच नसतं झालं असतं का? काही नसतं झालं. माया. कशातही गुंतायचं नाही. बरं, काल सांगितलं शब्द, सगळ्यात असून कशातही नाही. कारण आणि कशातही नसताना सगळ्यात आहे. असे कोण आहे? एक कृष्ण भगवान समोर आहे. प्रत्येकाला वाटतं दादा आपले आहेत, आहे की नाही? आपण दादाच्या जवळ असो की नसो, पण दादा आपले आहेत असं आपल्याला वाटते ना. का वाटतं? का वाटतं? प्रेम. कळलं की? प्रेम आहे म्हणून आपल्याला आपलं वाटतं. पण दादाने 2 गोष्टी नाही दिल्या तुमच्या इच्छेप्रमाणे, तर मग दुसरे दादा बघा. म्हणजे खरं प्रेम आहे का ते? ते स्वार्थी प्रेम आहे. कळलं की? कोणतेही तुमच्या मनामध्ये विषय नको, कोणत्याही गोष्टीवर. अशी अवस्था आहे. ही सोपी अवस्था नाही आहे. खूप 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 वरची अवस्था आहे ती. अजून तर स्टार्ट नाही आपलं. म्हणून समाधान ही गोष्ट आहे. समाधानात सगळ्यात जास्त अडचण कशामुळे येते? कशामुळे येते? तू सरळ बस, तुझी पाठ दुखायला लागेल. कुठचे बस, मागून टेकून बस मस्त राहिली. दुसऱ्यांचं बघतो आपण म्हणून समाधानाला ठेवतो. आणखीन काय बघतो आपण दुसऱ्यांचं? ज्याच्याकडे अंक आहे, त्याच्याकडे टंक आहे, आपल्याकडे नाही आहे. पण आपण हे बघत की आपल्याला गरज आहे की नाही. पण काय महत्वाचं काय? त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी नाही. ती वस्तू झाली. सगळ्यात महत्वाचं काय? माझ्याकडे काय नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडे गाडी नाही आहे. पैसा. लक्ष्मी म्हणतो आपण तिला. हां, लक्ष्मीपूजन करता की दिवाळी सगळे? ती नाही करत. कोण नाही करत? हां, आणि कशी करता? तिथे नवीन नोटांचं पॅकेट लक्ष्मी होतं ना. आता फरक सांगतो आपलं. हे आपल्या कन्सेप्ट जे आहे ना, आपण इतक्या, आपलं डोकं जे आहे की नाही, ब्रेन, या ब्रेनमध्ये आपण इतक्या काही कन्सेप्ट अशा निर्माण करून ठेवलेल्या आहेत. पुस्तकं वाचून, पेपरमधलं ते धार्मिक गोष्टी असतात त्या वाचून, कोणी याने हे, या बुवाने हे सांगितलं, त्या बुवाने ते सांगितलं, नसलेले पुस्तकं वाचले आपले, कोणी लिहिलेलं पुस्तक असतं, त्यांनी त्यात चमत्कार सांगितले असतात. अरे असं होतं परमार्थ राहिलं की. असं करून आपण आपलं डोकं सांगितलं. मी काल काय केलं? गार्बेज हाऊस केलं, कचऱ्याची पेटी करून टाकली. आपल्याला वेळ काय लागतो समजायला कोणती गोष्ट? हा कचरा निघायला जेवढा वेळ लागेल तेवढंच समजायला आपल्याला वेळ लागेल. गुड लिस्निंग इज अ गुड क्वालिटी, बेस्ट क्वालिटी असते गुड लिस्निंग. आपण गुड लिस्निंग करतो का? आता मी तुमच्याशी जे बोलतो आहे ना, तुमचं मन काय करत आहे? ऐकताय? 100% ऐकताय? का नाही का? काय नाही का? सुरूच राहतं ना काही ना काही. सुरू हे राहतं. तिथे तर ते असं त्या पुस्तकात असं सांगितलं होतं, मागे तर दादानी असं सांगितलं होतं, त्यांनी तर तसं सांगितलं होतं. मग हे तर असं सांगतात, मग खरं कोणतं? म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये हे विचारचक्र, अरे पहिले रिसिव्ह तर कर, मग त्याचं विश्लेषण कर, आहे की नाही? ॲनालिसिस पहिले करू का आपण? केव्हा करू? ती गोष्ट पूर्णपणे आपल्या समोर असेल तर आपण ॲनालिसिस करतो ना, की पहिलेच करून टाकतो. आपण ती गोष्ट पूर्ण ऐकतच नाही. आपल्या डोक्यात सुरू होऊन जाते, पहिलेच भट्टी काढली, कळलं ना? अरे स्क्रॅप आहे, टाका इकडे. अरे स्क्रॅप आहे, टाका तिकडे. कळलं की? पहिले शांतपणे समोरचा व्यक्ती आपल्या विरुद्ध बोलत असेल, चांगलं बोलत असेल, वाईट बोलत असेल, काही असू दे, शांतपणे पहिले ऐकलं पाहिजे. त्याचं पूर्ण त्याचं होऊ जाऊ दे, सगळी वाप त्याची बाहेर होऊ दे. तुमच्या कोणी रागवत असेल, ओरडत असेल, ओरडून द्या दादा,
कारण त्यांनी जी इतके दिवस त्यांनी ती दाबून ठेवलेली त्याच्या शरीरामध्ये, ते दाबून ठेवलं होतं. कुठेतरी त्याला बस्ट व्हायचं होतं. माणूस ऑफिसमध्ये येतो की बॉसने खूप छापलं राहतं. घरी आल्यावर काय करतो, जो समोर दिसला त्याच्यावर घालतो. तर तुला हे कळत नाही का इथे कचरा ठेवलं, मला काय लागतं माहीत नाही का तुला, तू गेला नाही का बाजारात, तू पोराला पण जातो, बायकोला जातो. म्हणजे तो काय करत असतो, तो टेन्शन रिलीज करत असतो. त्याच्या बोलण्याला काही अर्थ नसतं हे त्यालाही माहीत असतं. पण ते केलं म्हणजे चल आपण आता आय एम द किंग ऑफ दिस हाऊस. काय आहे की नाही, आय एम द किंग ऑफ दिस हाऊस, एव्हरीबडी फॉलोज माय ऑर्डर्स अँड आय फॉलो द ऑर्डर्स ऑफ माय वाईफ. कोण बॉस आहे? हे घरी घरी असतं, कळलं की नाही. तुम्हाला राहायचं आहे, संसार करायचा आहे, तर तुम्हाला बॉस नाही बनता येत त्या ठिकाणी. बॉस बनले की म्हणते मी चालली बाहेर, नंतर एक पत्र. तुम्ही विचारच करत बसा की तुम्ही डिपेंडंट आहात. ज्या गोष्टी त्या करतात तुम्ही नाही करू शकत, कळलं की नाही. आणि बाहेर राहिलं एकटं तर ते बाहेरचं चालत नाही. मग आपल्याला आपल्या सवयीप्रमाणे वागता येत नाही. त्या तुम्हाला सांभाळतात, ह्या त्यांचा मोठेपणा आहे, तुमचा मोठेपणा नाही आहे, कळलं की नाही. काही एवढंच आहे, काही घाबरून सांभाळतात, काही प्रेमाने सांभाळतात, काही बरोबरीची सहवासाने सांभाळतात. कोणत्या पद्धतीने सांभाळतात प्रत्येकाने सांभाळतात मात्र, कळलं की नाही. याचा अर्थ आपण मोठे आहो का, पण आपल्याला वाटतं आपण बॉस आहोत. मी कुटुंब चालवतो, अरे चालवतो म्हणजे तू पगार आणतो घरात, काय आणतो, करन्सी आणतो घरात. काय आणतो तू, लक्ष्मी आणतो का, तू करन्सी आणतो. फक्त करन्सी कशासाठी आहे, हे परचेस करणं, ते परचेस करणं, ते परचेस, याच्यासाठी करन्सी आहे. फरक घ्या, लक्ष्मी काय असते त्यात तुम्हाला फरक सांगतो आहे. आता एका माणसाने सगळ्या प्रकारचे नंबर 2चा धंदा करतो आहे, घरी किती करन्सी आणतो ते 2 लाख 3 लाख रुपये दर महिन्याला, कळलं की त्याच्यापेक्षा जास्त आणखी कुठे ठेवायला जागा नाही. काय आणलं त्यांनी घरात, काय आणलं, चलन, करन्सी आणली, लक्ष्मी आणली का. लक्ष्मीचा अर्थ काय, कोण सांगतो भाऊ, तुम्ही एवढं लक्ष्मीपूजन करतात दरवर्षी किंवा घरात चालूच राहते लक्ष्मीचं. लक्ष्मीचा अर्थ काय सांगा. म्हणजे आपल्या स्वकमाईने आपण कमाई केली म्हणजे कुठल्याही तरी तुम्ही करन्सी सांगता घरात. लक्ष्मी म्हणजे काय, 2 यातला फरक करत. बरोबर, आपण मनुष्य कमाई करून आणतो ती करन्सी झाली, पण ती व्यवस्थित त्याचा विनियोग जी घरची स्त्री करते खऱ्या अर्थाने ती लक्ष्मी. ती कुठे करते, तिच्या हातात काहीच देत नाही आपण. त्याने पण घरची लक्ष्मीला आपण, ती घरची लक्ष्मी आपण म्हणतो फक्त, लक्ष्मी आली घरात, पाव तांदळाचं हे पाहून हे करून हे म्हणतो आपण. लक्ष्मी काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. लक्ष्मी म्हणजे आपण तिच्याकडे ज्या रूपाने बघतो, उजळीतून असे सोन्याचे नाणे पडत आहे, ते डोळ्यात दिसतात आपल्याला. लक्ष्मीचं रूप डोळ्यात नाही दिसत. ती ज्याच्यावरती आरूढ झालेली आहे ते आपल्याला दिसत नाही आहे. आपल्याला काय दिसत आहे, अशी हातातून सोन्याच्या हे असे आपल्याकडे केव्हा वळतील. हां, म्हणून आपण त्याचं पूजन करतो, कळलं की. पण लक्ष्मी ती नाही आहे. ती तुमच्याकडे करन्सी आहे, आणि करन्सी तुमच्याकडे 10 लाख येऊ दे, 10 कोटी येऊ दे, ती जशी येते तशीच निघून जाते, कळलं की. कारण तुम्हाला बॅड हॅबिट्स जेवढ्या आहेत, 5 स्टार हॉटमध्ये चला आपण 4 दिवस झाले 5 स्टारमध्ये हॉटेल झालं, हे झालं, चला आपण तिकडे पिकनिक जातो, तिथून सगळं ढेर सारं खरेदी करून आणणं, कळलं की नाही. आणखी कुठे जाणं, तिथे सगळे वाटे खर्च करणं, असं आपण इकडे करन्सी 20 लाख येते आहे आणि 20 लाख जाते आहे. लक्ष्मी आहे का तुमच्या घरी, तुमच्याकडे करन्सी आहे, लक्ष्मी नाही आहे. लक्ष्मी काय सांगते, माहिती म्हटलं की नाही, तू आपल्या मेहनतीने जे पैसे घरात आणले आहेत, त्यांनी म्हटलं ते बरं, त्याचा विनियोग कसा करतो आपण, कळलं की नाही. जर माझ्याकडे मी 10,000 रुपये मला महिना मिळतो आणि 10,000 मला संसार करायचा आहे आणि तोही समाधानाचा करायचा आहे, तर मला 2 लाखाची गाडी घेऊन करता येईल का. त्या गाडीला 10,000 रुपये दर महिन्याला लागतील. टायर पंक्चर झाला की नवीन टायर आणा, का रे भाऊ, बरोबर आहे की नाही. जमेल का आपल्याला आणणं. ते लक्षात घ्या, आपल्याला आपला संसार का विस्कळीत होतो, का दुःखी कष्टी होतो. आम्ही आमच्या जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे
त्याच्या रेंजच्या पलीकडे आम्ही जास्त प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न करताना मग आपण काय करतो, बँकेचं कर्ज घे, इकडून हे घे, तिकडून कर्ज, सगळे इन्स्टॉलमेंटमध्ये सगळे पूर्ण पगार गेला, लक्ष्मी सगळी गेली बाहेर, तुमच्यापाशी काय राहणार. लक्ष्मी म्हणते जेवढे तुला मिळाले तुझ्या मेहनतीचे, मेहनत कर, मेहनतीने तू 10,000 20,000 केलं त्याबद्दल नाही म्हणणार, मेहनत करून तू कमव. पण दुसऱ्याकडे पाहून कमव, मग दुसरे रस्ते शोधून की याला माग त्याला माग त्याला माग. काय घरी लहान मुलांसाठी ड्रायफ्रूट्स आणले आपल्याकडे, किंवा तरी देवाच्या नावाने एखाद्या प्रसाद म्हणून किंवा याच्यासाठी जे आले तेच आपण वाटलेत खाल्लं. आणि त्यांच्यात दुसरं काय केलं, त्यांच्यात पेशन्स निर्माण केले त्या मुलांमध्ये लहानपणापासून. हा दुसरा महत्त्वाचा भाग. तुला खायचंच का, माझं बंधन आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या संस्कारासारख्या गोष्टी सांगून त्यांच्यावर बंधनं टाकली. तुम्हाला पाळायचं आहे, उद्या नाही मिळालं तुम्ही परत आणू शकणार नाही, माझं थोडी कॅपॅसिटी नाही आहे, तुम्हाला हे पुरवायचे आहेत, पुरवा, तुम्ही तुमच्याच जवळ ठेवा. पण ती पोरं आईच्या जवळ द्यायची. आई हे आम्ही ते एखादी शिकवून टाकू. का किती समजदार कसा राहतो माणूस, कसा तयार होतो, घडतो कसा ना. आणि आईबरोबर ते त्यांच्या हातात द्यायची, ज्या तिघांचे 3 डबे त्यांच्या हातात द्यायची. हे बघ तुला जेवढं आहे तेवढं काढ, मी परत डबा ठेवून देते. कल्पना करा किती सिंपल गोष्ट आहे त्या घरामधली, पण किती मोठी गोष्ट आहे. मुलांना पेशन्स लहानपणापासून शिकवले, झालं ना. त्यांना ड्रायफ्रूट्स देऊन त्यांची प्रकृतीच्या दृष्टीने त्यांना चांगलं बनवलं. आणि रेग्युलर पण असं 1 महिना आणलं दुसऱ्या महिन्याला असं नाही, रेग्युलर सगळं. ही सवय आहे, हॅबिट आहे. आपण हॅबिट्स डेव्हलप करणं म्हणतो ना. एखादा चांगला निघतो, एखादा नाही निघत चांगला. विश्वास ठेवणं, घरात कामं करतो आपण वेगळ्या लोकांकडून, तर विश्वास टाका. एखादा तुम्हाला फसवेल पण 4 तुम्हाला चांगले निघतील ना. विश्वास टाकण्याची आपल्यामध्ये सवय नाही. प्रत्येकाकडे पण अविश्वासाने पाहतो. ही सवय डेव्हलप झाली, विश्वास टाकण्याची सवय डेव्हलप करा. हॅबिट्स कशा तयार होतात, याला संस्कार म्हटलेला आहे. अरे बस रे, अभ्यास कर रे, तुला नुसतं नाही मागे लागलं नाही. मी स्वतः राम इथे देवापुढे बसलो, व्यवस्थित पद्धतीने हे केलं सगळं. त्याचं जे काही आहे स्तोत्र आहे ते आहे ते म्हटले. पोरगा पायनावर खेळता खेळता ते स्तोत्र म्हणतो. त्याला पाठी धरणार ते तुम्हाला माहीतच नसतं. तुम्ही त्याला म्हणते ये रे बस इथे, नाही येत. त्याला त्याच्या पद्धतीने शिकवावं लागतं. तुम्ही त्याला आपल्या पद्धतीने शिकवता. दादांच्या मार्गात एक येत होते महाराज जायचं म्हटलं की त्याचा भाचा होता तो, आणि ते जोशी म्हणून होते. आपलं त्याला घेऊन यायचं, इकडे तिकडे दादा तिकडे शिवायचा ना, हा त्याला आपलं हां असं कर, हे धू, हे ठेव, त्याला दिवसभर त्याला बांधून ठेवत होते. मग दादाचं आता ऐक, गडबड नाही करायची. तो इतका नंतर गम्म करायचा, असं वाटतं म्हणजे केव्हा दादांचं आठवतं केव्हा याच्यात सुटका होते पाहिजे. हे असे संस्कार आम्ही येतात, याला संस्कार नाही म्हणत. बोला की हा काय आहे याला. अरे त्यांना मोकळं ठेवा ना, त्यांना दिल्या देवानी, ते आपलं घेऊन घ्या, कर्म घेऊन आले आहेत ते. नजर ठेवा. पक्षी कसा नजर ठेवतो असतं की नाही, की एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जे आता पिलू असतं लहानसं असतं, तिला माहीत नसतं का हे उडायला गेलं तर खाली पडणार, मरणार. माहीत असतं ना, पण ती उडायला लावते ना. नसतं उडायला लावलं तर ते त्याची भीती जर नसती गेली, स्वतः उडी मारते आणि ये म्हणते माझ्या मागे. किती मोठी रिस्क देते येते ती. आणि तुम्ही त्या दाराच्या बाहेर तो पाया जरी टाकला, चल आते, तिकडून गाडी येईल, कार येईल. केवढी काय त्याला, म्हणजे एकदम आपण सगळं त्याला इतका कमजोर करून टाकतो. मोकळं फिरू दे ना, काही होत नाही. फक्त नजर त्या पक्षासारखी पाहिजे, कळलं की नाही. तिच्या नजरात कावळा तिकडून येतो आहे, आपलं पक्ष पिल्लाला उचलून घे, तिची नजर तशी आहे, पटकन जायचं होती. त्याला आपल्या घरट्याकडे आणतो वापस. आणि एकदा तो घरट्यातून बाहेर पडला की पुन्हा त्या घरट्यात येतो का. आणि आम्ही लग्नही झालं, सगळं झालं, त्या घरट्यातून बाहेरच नाही पडत. सगळं आईवडिलांनीच करून द्यायचं, त्यांनीच फ्लॅट पाहून द्यायचा, तुम्ही काहीच नाही करायचं. कसे संस्कार आहे आपल्याला. हे सगळे डोक्यात आपले असे प्रकारचे संस्कार सगळे डोक्यात बघ. मग आपलं दुसरं काय ऐकायला नाही येत, कळत नाही आपल्याला. आणि मग ती लक्ष्मी, जेव्हा आपल्याला थोडी लक्ष्मी जास्त येते आपल्याला, मग आपल्याला हे घेऊ ते घेऊ ते घेऊ सुरू होऊन जातं. समाधान नाही आपल्याला लक्ष्मी आहे त्याचं. लक्ष्मी सांगते पहिले तुम्हाला पोटापुरतं मी दिलेलं आहे, 2 वेळचं जेवण तुम्हाला व्यवस्थित मिळतं आहे. नसेल पुरणाची पोळी रोज खाल्ली तर तुमचं प्रकृती बिघडेल, म्हणून तुम्ही ती खाताय तर तुमची हेल्थ चांगली आहे.
आणि जे रोज पुरणाची पोळी खातात त्यांची हेल्थ बघा, डायबिटीज आणि शुगर आणि हे ते वाटेल ते प्रकार, BP काय काय सुरू होतं. पण तुम्हाला काय झालं आहे का? तुम्हाला नैसर्गिकरित्या कंट्रोल मिळालेला आहे. तर उरते ना, कोणी असा आला एखादा बिचारा, करा मदत आणि त्याकडून अपेक्षा करू नका. दादानी जेव्हा एका माणसं, हे दादानीसुद्धा सांगितलं त्या याच्या ज्ञानसाधनामध्ये वाचत की ज्या वेळेला एक त्याच्याकडे दादाकडे पैसेसाठी आला तो आणि तो म्हणाला मला घर बांधतो मी माझं नाही आहे, मला 40,000 रुपये पाहिजे. त्या काळात लक्षात ठेवा, 63 वर्षाची गोष्ट. 40,000 रुपये, दादानी 40,000 रुपये काढून दिले. जेव्हा की दादा स्वतः कसे जगले होते, पूर्ण कुटुंब एक पोळी तिघात वाटून खायचे अशी वेळ होती दादांकडे. दादानी श्रीमंती बघितली आणि अगदी अशी अवस्था बघितली. दोन्ही अवस्था येऊनसुद्धा कशासाठी त्या अवस्था आल्या? किती तुझ्यात पेशन्स आहे, तुला जर कोणती शक्ती द्यायची आहे ती शक्ती देण्यापूर्वी तू त्याच्यासाठी रिसीव करून त्याला कंट्रोल करणं शकतं का? नाही तर भस्मासूर बनशील. अशा परीक्षा या सगळ्या विभूतींनी दादांच्या घेतल्या आणि हा 100% आहे, 52 कशी सोनं आहे असं त्यांना दिसलं. तेव्हा मग आम्ही पाचामुखी परमेश्वर ते अशी विभूती म्हणतात. कल्पना करा, माणूस घडतो, असा घडतो. आलं काही हरकत नाही, चांगलं आलं ठीक आहे, हरकत नाही. नाही आलं त्यात दुःख नको, ठीक आहे. अशा परिस्थिती आपण काढू. बीट भाकरी खाता आली पाहिजे, पुरणाची पोळी खाता आली पाहिजे. पण नाही, पुरणाची पोळी आज नाही का? अरे आपल्याला ते रोज पाहिजेच असते, रोज फळं पाहिजेच असतात, रोज असं पाहिजे असतं. चांदीचंच ताट पाहिजे जेवायला. चांदीचं ताट खाता का तुम्ही? काय हे षड्रिपूचे दूर जाण्यासाठी असलेले संस्कार आपण काय करतो? आणि जेव्हा आपल्या कर्मपरत्वे आपल्या वाटेला घरी श्रीमंती जरी असली आणि मग आपल्या जीवनात अडचणी आल्या, आपल्याला जो तेवढा पैसा नाही आलेला, आपल्याला गरिबीत राहणं आलं, तर त्या गरिबीत राहतासुद्धा आलं पाहिजे. पण काय होतं, एक गोष्ट होती तुम्हाला माहीत नाही, बाबू ऑफ नांजोर माहिती आहे, कोणी ऐकली आहे का? जमीनदाराचं घराणं, बरं बिहारमध्ये बघ जमीनदारी भरपूर राहते तिकडे. एकेकाचे 50-50 घर. स्वतः माझे मौसा जे होते त्यांचे 50 घर. एकही घर त्यांच्या कामाचं नाही. सगळ्यांनी लोकांना दिलेलं. जेव्हा मुलगा आला तर मग ते घर घ्यायला गेलं तर कोर्टात केसेस. कोणी रिकामी नाही केली. 50 घरं कळवून एकही घर स्वतःचं नाही राहिलं आणि एकही पैसा मिळाला नाही. खूप माहिती ना कुळ काय त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तसं काय मिळालं? पण त्या मुलाच्या हातात काय आलं? आता राहायला जमीनदार, नाव तर जमीनदार, लोकांचं मान सन्मान, अंगामध्ये जमीनदारी भिनलेली आहे, पैसा तर हातात काहीच नाही. कळलं? मग आओ याला आओ बैठो, गोष्टी मोठ्या. पण आतून बायको म्हणते चहा करायचा तरी साखर दुसऱ्याकडून आणावं लागते मला. बोला, वाटेल तेवढे गप्पा करा, तुम्ही नवाब आहे, चालू द्या, पण मागू काही नका घरातून. चहासुद्धा मी देऊ शकत नाही अशी आपली अवस्था आहे. कळलं की नाही? तुमच्या गप्पानी श्रीमंत व्हा तुम्ही. म्हणून त्याला म्हणतात बाबू ऑफ नांजोर अशी गोष्ट होती. कळलं? म्हणजे आपल्याला जे आपण ज्याच्यात वाढलं असतं ते निघून गेलं. की दादांचं हे फार मोठं आहे, त्याचं कर्तृत्व आहे. की दादा वड्याच्या वेळेला कशा गाड्या होत्या त्यांच्याकडे, ट्रान्सपोर्ट त्यांचं स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि गेलं तर असं गेलं की काही उरलं नाही, शून्य करून टाकलं सगळं. आणि त्याही परिस्थितीत दादा हिमतीने दादाने आपला कुटुंब संसार केला, लोकांना सांभाळलं, सगळं केलं, कुटुंब सांभाळलं. कसं सांभाळलं ते त्यांना माहिती. आणि अशा वेळेला बाहेरून लाखो लोकांची असे दादांसमोर यायचे कामकाज करताना. राजकपूरपासून फिल्म इंडस्ट्री सगळे 51 हिरो त्या ठिकाणी आले दादाकडे. ते ठेवले समुदाय, ही बॅग आहे, काय आहे काही नाही, थोडंसं आमच्याकडून ही बॅग द्या, साईबाबाची आणि शिर्डी तिथे घेऊन जा, त्यांना नमस्कार करा आणि ती बॅग त्यांच्या याच्यात टाका, पेटीत टाका. हे दादा आहेत. अशा ठिकाणी लक्ष्मी राहते. लक्ष्मी या ठिकाणी राहतो. ती लक्ष्मी नसते, करन्सी नसते, पण लक्ष्मी असते. ती कधी बाहेर जात नाही. कळलं ना? आणि अशी या ठिकाणी जर नसेल, ती करन्सी असेल, लक्ष्मी नसेल, ती लक्ष्मी तुमच्या घरातून गेली की पुन्हा नाही येत ती. या घराला करन्सी सांभाळता येत नाही, या घराला
ते घर माझं नाही, आहे की नाही. नुसतं त्याचा थाटमाट केला, पूजा केली म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात नाही आली. लक्ष्मी संस्काराने येते, विचारांनी येते. पाहिजे त्या परिस्थितीत राहण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं, त्याच्याकडे लक्ष्मी येते. आणि ती लक्ष्मी आली म्हणून तो डोक्याच्या वर जात नाही. माझ्याकडे सगळं आहे, मी आज कार नाही घेऊ शकत? घेऊ शकतो की नाही सांगा ना? आरामात घेऊ शकतो. पण मला त्याची युटिलिटी काय आहे? 16 वर्ष 20 वर्षापूर्वी मी कार घ्यायचा विचार केला होता. मला काय करायचं आपलं कार, तुम्ही फास्ट चालवता, कार घेता घ्यायची नाही. पुन्हा मी कारचा विचार नाही केला. आपल्या घरच्या लक्ष्मीला जर नाही आवडत आपण कशाला घ्यायचं? तिलाही मोहन आहे, मलाही मोहन आहे. केलं की केव्हा घेऊ शकत होतो मी? बँक तर 80% लोन देत होतो. घेतात नाही, परिस्थिती आपल्याला आलीच. योग्य त्याची युटिलिटी महत्त्वाची. वस्तू आपल्या घरी शोची केस म्हणून ठेवू नका. श्रीमंतांच्या घरी कार ज्या राहतात त्यांच्या कारा बिझनेससाठी वापरल्या जातात, कळलं ना. डॉक्टरकडे कार राहते ते त्यांच्या बिझनेससाठी राहतात. तुम्ही तर तसा बिझनेस असेल ना तर जरूर कार घ्या. याची तुमची युटिलिटी वापरात राहील सतत. पण जर 8 दिवसात मग 1 दिवस फिरायला गेले, 6 दिवस तुमची कार बंद पडली तर कार खरोखर खराब होऊन जाते. तुम्हाला दुरुस्त करायलाच पुन्हा 10,000 रुपये लागतात. काही कामाची नाही ती. त्यापेक्षा चांगल्या गोष्टी, मुलांच्या शिक्षणासाठी वापर. त्यांना पुढे कितके पैसे लागणार आहे की तुमच्या हातात आज शिक्षण मुलांचं तुमच्या हातात नाही राहिलं. मग काय करायला त्यावेळेला? काय करायचं? दूरचा विचार करा. याला म्हणतात, त्याला म्हणतात नुसता आपला विचार करू नका, मी नको करू. तुमचं जीवन सुखाचं चाललं जाईल, पण उतार वय जेव्हा येईल ना, काय केलं? श्रीमंत माणूस आहे, वडिलाला कुठे ठेवलं? आउट हाऊसमध्ये. तुम्ही आता कोणत्या कामाचे आहे? शरीर हे झालेलं आहे, तिथे चांगलं आहे आउट हाऊस. तिथून अन्नात फिरत जा, बसत जा. तुम्हाला तिथून डबा आहे ना, टिफिन तुम्हाला पाठवून जातं. श्रीमंत घर, वाटते तेवढी श्रीमंती आहे. हां, तुम्हाला टिफिन मागून येतं. पोरगा मोठा झाला, बाबा आता तुम्ही टिफिन तिकडे ते गेले आजोबा, आता तुमची जागा तिथे म्हणून. काय संस्कार मिळाला आहे की वडिलांच्या पोरांनी मोठा होता का हातात धंदा आल्याबरोबर पहिले काय केलं? वडिलाला आउट हाऊसमध्ये बसवलं. हा संस्कार कोणता चांगला आहे? जसं शिकवलं तसंच घडलं. त्याला मुद्दा मी सविस्तर सांगतो तुम्हाला. मी साधनेकडे बघतच नाही तुमच्या सध्या. हे पहिले आपलं डोकं स्वच्छ झालं पाहिजे. अशा एक प्रकारचे की नसलेल्या गोष्टी आपल्या डोक्यात भरलेल्या राहतात, ते आपल्याला कार्य करू देत नाही, व्यवस्थित वागू देत नाहीत, मनाला कंट्रोल नाही करू देत. हे सगळं कशामुळे होतं? संस्कार नसताना म्हणजे जीवन घडतं ते असं घडतं. नको त्या गोष्टी घरात यायला लागतात. घर उद्ध्वस्त होऊन जातं. कोण जबाबदार? कोण आहे? कोण जबाबदार आहे त्याला? ज्या परिस्थितीत राहायचं त्या राहता आलं पाहिजे. ती परिस्थिती आपली आहे. ॲक्सेप्ट ॲज इट इज सगळ्यात मोठं प्रिन्सिपल आहे आपल्या मनात. जे तुझ्या वाट्याला आलं आहे दुसऱ्याकडे बघू नको. ॲक्सेप्ट ॲज इट इज. जे जसं आहे तसं स्वीकार. कळलं? त्याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणत होतो? आपली म्हण आहे पण आपलं माहीत नाही अर्थ त्याचा. ठेविले अनंते तसेच राहावे. म्हणजे काय? देवा मला तू गरिबीत ठेवला, आता मी तसंच राहू का? ठेविले अनंते काय 10 मिनटं गरिबीत आहे ना, गरिबीतसुद्धा सुखात राहा. तुझ्यासाठी गरिबी ठेवली गेली पण त्याच्यातही जर सुखी राहिला, समाधानी राहिला तर देणारा मी आहे ना. तू कशाला काळजी करतो? तू कमवशील, काळजी करशील, संपवून टाकशील. माझ्याकडून जे धन येईल ही लक्ष्मी आहे, ही संपणार नाही कधी. ही कोणती लक्ष्मी आहे? ही विचार लक्ष्मी. आणि एक लक्ष्मी कोणती आहे तिकडे गुजरातमधली? घरी घरी उरत ते विचार लक्ष्मी आहे, सुविचार. बरोबर? 2 प्रकार आहेत. एक लक्ष्मी घरात काय आणते, दुसरी लक्ष्मी काय आणतं. एक घरात काय आणतं? सुविचार. आणि दुसरं काय आणतं? विकार. बरोबर? एक घरात वाद म्हणजे काय? भांडण नाही. बरं की नाही? वाद म्हणजे काय असतं? एकमेकांचे विचार ऐकणं, शेअर करणं. तुझे चांगले विचार आहे ना, ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही. माझे चांगले विचार आहे, तू ॲक्सेप्ट करायला. अशी मनाची जी प्रवृत्ती असते त्याला वाद म्हणतात. खरं की नाही? त्याच्या पुढे जाऊन ते काय होतं? हा वादात सांगितल्यानंतर तो काय झाला? सुसंवाद झाला.
वाद, विवाद नाही, सुसंवाद. सुसंवादचा पुढे काय? समेट, म्हणजे सगळे एक. कळलं की विचार वेगवेगळे आहेत पण तरी एक आहे. आणि दुसरं वाद, पुढे काय? विवाद, त्याच्यापुढे वितंडवाद आणि त्याच्यापुढे भेद. कोणती बाजू पाहिजे आपल्याला? कोणती पाहिजे? ही पाहिजे की ही पाहिजे? वितंडवाद पाहिजे की संवाद पाहिजे? संवाद पाहिजे. मग याच्यासाठी आपल्यामध्ये पेशन्सच होत आहे. पण हे पेशन्स नाही राहत. मी म्हणतो ते बरोबर आहे असं कसं ऐकत नाही रे? आपल्या पोरालाही तसंच बोलतो. त्याला प्रेमाने हे बघ असं कर ना, नाही का बाबा मला ते बाकी त्याच्याला तर 100 रुपये 100 रुपये देतात पॉकेटमध्ये, मला पण पॉकेटमध्ये 100 रुपये. ठीक आहे देतो मी. काय करशील म्हणून ते सांग फक्त. काय काय करशील तू याच्यात ते मला सांग बरं. चालेल, संपलं का? त्यांनी सांगितलं मी हे घेईन ते घेईन, ते घेतात रस्त्यावरती बसले जातात ते. आपण समजा हे खाल्लं तर काय होईल ते सांगतो तुला. कळलं की नाही? त्यांच्या घरी त्यांनी खाल्लं तर त्यांच्याकडे डॉक्टरकडे सतत डॉक्टरकडे जातात. आपण डॉक्टरकडे जातो का? नाही जात डॉक्टरकडे आपण. मग आपल्या डॉक्टरकडे जायचं सतत की नाही जायचं तू ठरव. तुला जर डॉक्टरकडे जायचं असेल तर माझे पैसे नाही तेवढे परत खर्च करायला. मग तू ठरव मग काय करायचं त्यावेळेला. कळलं की नाही? त्याचे वडील तुझ्या डॉक्टरकडे घेऊन जातात का ते विचार. आणि जात असेल ठीक आहे 100 रुपये मी तुला देतो. ही समजवण्याची एक पद्धत. नाही नाही तुला कशाला पाहिजे पॉकेटमध्ये, मी आणतो घरी असं समजू नका. त्याचं वय आहे ते. त्या एकेका वयात एकेके विचार असतात ते सांभाळावं लागतात आपल्याला. याला काय म्हणतात त्याला माहीत आहे तुम्हाला? मी जे सांगतो तुम्हाला याला काय म्हणतात माहीत आहे? तुमच्या आपल्या भारतामध्ये हा फार विषय खूप उशिरा, परदेशाचा विषय फार पहिले होता. माहीत आहे कोणता? ह्युमन बिहेवियर. हे ह्युमन बिहेवियर काय हा मोठा विषय आहे. कंपन्यांमध्ये जेव्हा कंपन्यांमध्ये आला तेव्हा माझ्याकडे आला, आपल्याकडे ज्ञानसभेंना वर्गाला होता. तो कंपनीत लागला. कंपनीत जेव्हा लागला तिथे त्याला हा विषय शिकवला. तुम्हाला हा विषय मी लहानपणी शिकलो. ह्युमन बिहेवियर. हा ह्युमन बिहेवियर आहे. कसं वागायचं, कसं हे याला संस्कार म्हटलेलं. कसं शिकायचं, कसं पुढे त्याला घडवायचं. त्याला ठोकून पिटून तुम्ही घडवता मग तो तुम्हाला घडवतो. उदाहरण सांगितलं. म्हणून शिकायचं आहे ना आपल्याला. आपलं माइंड एम्प्टी पाहिजे. माझ्या डोक्यात भरलेले आहेत खूप, ते सगळं बाहेर काढा पहिले. विद्यार्थी बना. आणि विद्यार्थी जिथपर्यंत बनणार नाही तुम्ही तिथपर्यंत तुम्ही काहीही जगात शिकू शकत नाही. आणि मरेपर्यंत माणसाने विद्यार्थीच राहायला पाहिजे. शिक्षक होण्याचा प्रयत्नच करू नका. त्याच्यात जो आनंद आहे ना तो शिक्षक होण्याचा आनंद नाही आहे. काही शिक्षक व्हायला पहिले तुमचं डोकं पूर्ण रिकामं व्हावं लागतं. आणि ते न होता जर शिक्षक बनले ते गेले कामं. घडवणं वेगळं. दादा काय करतात? आपल्याला घडवतात का? आपल्याला घडवत नाही ते, आपण घडतो. तुम्ही त्याला घडवू नका. त्याला सांगा फक्त, तो घडतो. स्वतःनी जो घडतो तोच विश्वामध्ये फिरतो. आणि तुमच्या सांगण्याने घडला तर तोही तुमच्यासारखाच राहतो. फरक आहे दोन्ही. त्यांना मोकळं असू द्या. त्यांचे पंख उडू द्या. त्यांना बाहेर फिरू द्या. त्यांना विचार, स्वतःचे विचार त्यांच्यात डेव्हलप होऊ द्या. चांगलं काय वाईट काय एवढं तुम्ही फक्त त्याला सांगा. बाकी आम्ही काय केलं ते सांगू नका. माझा इतिहास सांगू नका तुम्ही. मग तो म्हणजे तुमचा इतिहास तर मला माहीतच आहे. हो तुम्ही परीक्षेचे त्याची मार्क्स इतकेच मार्क मिळाले तुला. अरे 99 मिळायला पाहिजे. भाऊ तुमची मार्क्स नाही, माझी नाही आहे. असं नको आहे. म्हणून आपलं काय सांगू नका. चांगलं आहे ते सांग. कळलं का? किती झालं? अरे वेळ आहे पावर. आज लवकर सुरू झालं आहे. इतकं सगळं मोकळं सांगतात तरी. कळलं का विषय? कळलं का? कालचा विषयच आहे हा. काल पूर्ण होता त्याला, आज पूर्ण होतं. काय त्याचं समाधान म्हणजे कळलं काय? लक्ष्मी म्हणजे काय कळलं? अशी लक्ष्मी आपल्या घरी ठेवा. पूजन करत असतं. विचारांचं पूजन, ती लक्ष्मी. म्हणून लक्ष्मीच्या बाजूला कोण आहे? सरस्वती आहे. ती आपल्या देवदेवता किती प्रभावी आहेत हे आपल्यालाच माहीत नाही आहे. दोघं त्या देवात काय ठेवलं? आपल्या प्रतिकात्मक आहे सगळे देव. एक एक वातावरणामध्ये जेवढे वलय आहेत ना त्या वलयांची ती आपण डोळ्यांनी केलेली रूपं आहेत. लक्ष्मी काय? आपण तिला म्हटलं धनदौलत, संपत्ती.
पण संपत्ती कशाची आहे? लक्ष्मी काय सांगते? ज्याच्याजवळ विचारांची संपत्ती आहे तो करोडो रुपये कमवू शकतो, आणि ज्याचं विचारांची संपत्ती नाही आहे तो लक्ष्मी एका लक्ष्मीच करत राहतो जीवनभर. त्याला बाकीचं डेव्हलपमेंटच नाही त्याची काही. कळलं की नाही? घरात खूप श्रीमंती आहे, पण घर पाहिलं तर पाय ठेवल्यावर असं वाटतं की या घरात तिथले वले असे राहतात की या घरात मोठं घर आहे, सगळं आहे, पण त्या घरात पाय ठेवलं वाटतं की या घरात जायची इच्छा नाही. आणि एखादं झोपडपट्टी राहते, साधी छोटीसं घर राहतं, पण त्या ठिकाणी पाय ठेवलं बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. तो माणूस घरातला आपल्याला खायला मिळत नाही, पण कोणी आला मागायला तर दोन एक भाकर असेल पडलेली ती सुद्धा त्याला देतो, स्वतः नाही खात. आणि हा श्रीमंताचा नोकरा सांगतो, जरा वो कचरा पड़ा होगा उठा के दे दो उसको, और उसको बताओ वहाँ के बर्तन है पहले घास मांज उसको और फिर वो खा. हे दोन प्रकारचे संस्कार आहे. कळलं ना? हा फरक आहे तो. म्हणून सरस्वती आपल्याकडे काय? सरस्वती आपल्याला दिलेली आहे, आपल्याला लक्ष्मी नाही दिली आहे, आपल्याला सरस्वती दिलेली आहे. आणि ही सरस्वती तुम्हाला लक्ष्मी कमवायचं आवश्यकताच नाही आहे. तुम्हाला सगळे मान सन्मान. एकदा दीपक दादा होते, त्या कारची गोष्ट निघाली परत दीपक दादा होते, आणि दीपकदादांकडे त्यांचा एक हे होता, दादांचा भक्त होता, तो थोडासा असा होता, थोडासा म्हणजे चांगलाच होता. दादा पारवान सांगायचे मर्शिल रे म्हणतो आता असे ना, आता सप्लिमेंट दिवस बरोबर देणार मग दादा तुम्ही तर आहे. खरंच भक्त होता दादा. त्यांनी मर्सिडीज गाडी घेतली आणि काय केली? आणून ठेवली दादाकडे, तुम्ही वापरा नका वापरा काय करा, मी काय करणार म्हणजे चालवीत तर 2-4 लोकांना उडवून देईन. सगळं कसं राहतं एक एक भक्त. तसंच दीपकदाने एकदम दुसरे म्हणा, दीपकदा म्हणे हे सगळे लोक माझ्या मागे लागले, गाडी घेऊन का हे बघ म्हणे, तू म्हणे एक वेळ पायलट होणार होता. पायलट नाही, काय म्हणतात त्याला, याच्यामध्ये जातात नेव्हीमध्ये फ्लाईंग ऑफिसर है ना. तू फ्लाईंग ऑफिसरशी सिलेक्ट झाला होता, आणि आई त्याच्याकडे आली होती त्याला घेऊन दादांकडे. तर दादा म्हणाले होते त्याला फ्लाईंग ऑफिसर करायचं आहे, आणि मी याला काय करणार आहे, सगळ्यात वरची पोस्ट कोणती आहे? एअरविंगमधली. हां लेफ्टनंट नाही, पोस्ट अरे ती नाही, तिथं सगळ्यात वरची कंट्रोलिंग चीफ एअर मार्शल. मी याला चीफ एअर मार्शल करतो. काय पाहिजे बोल म्हणून, चीफ एअर मार्शल करू की त्याला फ्लाईंग ऑफिसर करू? तर जी होते तर प्रश्न नाही, ते मी तुम्हाला अर्पण केला म्हणतो बोलतात, तुम्हाला जे करायचं ते करा. सिलेक्ट होऊन नाही गेला, किती गुरुवर विश्वास पाहिजे. कळलं की दादांचे सगळे सेवा, हे पुसणं ते पुसणं हे करत राहिला. जो फ्लाईंग ऑफिसर व्हायची ज्याची कॅटेगरी होता थोडा, हे करत राहिला. आणि मग दादाने सांगितलं, अरे तू कशाला गाडी बघतो, आपल्याला काय पाहिजे म्हणे, आपलं व्यक्तिमत्व असं पाहिजे. सरस्वती कशी आहे की नुसतं तुम्हाला गाडीची आवश्यकता असं कळलं की 100 लोकांचे किल्ले तुमच्या घरी आल्या पाहिजे गाडीचे. कळलं की नाही? कशाला म्हणते गॅरेज कर आणि ते कर, पुन्हा आणखीन एखादा तो शोपर ठेवते त्यासाठी काय आवश्यकता आहे? असं आपलं व्यक्तिमत्व पाहिजे की तुम्हाला नुसतं आवश्यकता असं कोणा तुमच्या कळलं तरी तुमच्याकडे 100 जण आपले किल्ले घेऊन आले पाहिजे. ही किल्ली ठेवा, ही गाडी आहे तुमची, केव्हाही घेऊन जा. कोणतं महत्त्व मोठं आहे? एखाद्यामध्ये पैसे खर्च करावं लागतात, गॅरेज करावं लागतं, ड्रायव्हरही ठेवावं लागतो है ना. आणि इथे काही न मागता न मागे त्याची रमा होईल अशी काही मागायचीच आवश्यकता नाही आहे. न मागता सगळं देतात गुरु. संकुचित आहोत म्हणून आमचा विकास नाही. दुसरे आमच्याकडून घेऊन जातात, सगळं ज्ञान आमच्याकडून घेऊन जातात. आज हे कॉम्प्युटर इंजिनियर आहे, कारण काय करता तुम्ही, वाईट नको वाटू, मला काय अपेक्षित होतं ते सांगतो तुम्हाला. हे शिकले मोठे झाले, त्यांनी काय करायला पाहिजे. त्यांनी 1 लाख रुपये मिळाले किंवा 2 लाख रुपये महिना मिळाला ते काय करावं त्यांना प्रश्न येईल. पण ते एम्प्लॉयर झाले, हे 2 लाख रुपयांना देतात आणि ते 200 करोड कमवतात तुमच्याचकडून. त्याचं सॉफ्टवेअर बनवलं की तुमच्याकडे विकतात
आणि 200 करोड रुपये कमवतात आणि तुम्हाला किती देतात त्यातले? 1,00,000. सांगा कोण मोठं आहे? तुमच्याजवळ सरस्वती आहे, पण त्याचा वापर करणं माहीत नाही आपल्याला. सॉफ्टवेअर आपण केलेच नाही कधी. आता मोदी म्हणतो आहे आता सॉफ्टवेअर बनवा, त्यांचे बाहेरचे लोक क्लायंट पाहिजे, खुश आपण. तो क्लायंट आपलं वागून घेतो मस्तपैकी, आपण खुश, आमचा हा क्लायंट आहे. अरे तो तुमच्याकडून करोडो रुपये कमवतो पण तुम्हाला माहीतच नाही. तुम्ही 10 लोक एम्प्लॉयर, तुम्ही एम्प्लॉयर झालं पाहिजे, 10 लोक एम्प्लॉय तुम्ही करा, 10 इंजिनियर ठेवा, त्याला शिक्षण म्हणतात. आम्ही बाबूच होतो, ऑफिसर झालो तरी बाबू, क्लर्क होतो तेव्हा तर क्लर्कच, इंजिनियर झालो, डॉक्टर झालो तरी आम्ही काय झालं, वाईट नको वाटून घेऊ पण हे फॅक्ट आहे सांगतो आपण. आपण काय म्हणतो, वस्तूचा दुकानातल्या ना तो बाहेर विकतो त्याला काय म्हणतो आपण, सेल्समन. आपण सेल्समन आणि त्यांचे प्रॉडक्ट आपण विकतो, करूनही देतो आणि विकतोय पण आपण त्यांचे प्रॉडक्ट. मग आपलं किती किती व्हॅल्यू झाली आपली, आपण एक सेल्समन झालो. जेव्हा की आपण एक कमांडर होऊ शकत होतो. ही मेंटॅलिटी आपली आहे. आणि म्हणून आपण पुढे जेवढे जायला पाहिजे तेवढे सगळं असून सुद्धा जेवढी बुद्धी आपली महाराष्ट्रीय लोकांना आहे ना तेवढी बुद्धी कोणाला नाही या जगामध्ये, एवढी बुद्धी आपल्याला आहे, पण त्याचा यूज कसा करायचा हे आम्हाला माहीत नाही. आणि त्यामुळे मग आमच्या सगळं असूनसुद्धा आम्ही ह्या लहान लहान गोष्टीमध्ये रस घेतो. त्यांनी काय घेतलं, यांनी काय घेतलं, त्यांनी काय घेतलं. तुझ्याकडे सगळं देवाने दिलं आहे पण तुझा वापर नाही करत तू. बरोबर आहे की नाही? का रे, बरोबर आहे की हे असं आहे. आपले एम काय पाहिजे, ध्येय काय पाहिजे, नोकरी करायची, करा 4-5 वर्ष नोकरी आणि स्वतःचं डेव्हलप करा, स्वतःची कन्सल्टन्सी स्टार्ट करा, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा. त्याला की आपण ते करत नाही, जन्मभर नोकरी एका नोकरीच करत राहतो, दुसऱ्याची गुलामीच करत राहतो आपण. आपल्याला कधीतरी आपण सम्राट व्हावं असं वाटतच नाही आहे ना. दादा म्हणतात, साई म्हणतात, साई सम्राट व्हा, साई साम्राज्य निर्माण करा, साम्राज्य म्हणतात बाबा म्हणतात. कळलं की हे असं आहे. कळलं का? आपण कुठून कुठे आहोत हे तुमच्यापुढे मी सगळं याच्यात ठेवलं की तुमच्यामध्ये विचारशक्ती निर्माण झाली पाहिजे. दादाने आपल्याला हेच शिकवलं आहे. दादाने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं धन दौलत हे नाही ते सांगितलं, फक्त टेम्पटेशन तुम्हाला पहिले जोडण्यासाठी तुम्हाला दादाने ते दिलं. पण विचारशक्ती म्हणून ज्ञान साधना जे शिवडाला 8 सेमिनार घेतले, या सेमिनार दादाने काय केलं, ही सगळी सामग्री सगळी देऊन टाकली लोकांना, वाटून दिली. कोणी वाटत नाही, गुप्त ठेवतात सगळे लोक. गुड म्हणतो आपण, गुड आहे ना परमात्मा, त्याला गुड म्हणून लागलं. दादाने सगळं मोकळ्या हाताने देऊन टाकलं. घेणारे किती मिळाले कल्पना करा. माणूस किती पुढे काय काय करू शकतो. ज्ञानेश्वरी होती ना, किती लोकांनी PhD केली, आजही करतात. एका ज्ञानेश्वरती हजारोच्या वर लोक PhD करून लेक्चरर झालेत, प्राध्यापक झाले. पण त्याही तो विषय आधीच जिवंत ठेवला ना, ज्ञानेश्वरी जिवंत ठेवली ना. असं जेव्हा तयार होतात ना तेव्हा खरे म्हणतात की हे खरे सेवक आहेत. इथे बसून नुसतं पूजापाठ करणं हे सेवक नाही आहे. प्रसादामध्ये लक्ष ठेवू नका. दादाने काय केलं, एकदा शिरोडा सेमिनारमध्ये प्रसाद त्यांना पेढे थांब म्हणे, ते बाहेर जा म्हणे, तिकडे काय म्हणे ती जिलेबी आहे ठेवली ना ती घेऊन ये, दाखवतात. एक दिवस जिलेबी, दुसऱ्या दिवशी काय म्हणे ते ब्रेड ठेव, तिसऱ्या दिवशी टोस्ट ठेव. 10 दिवस असे प्रसाद ठेवले. कोणी सांगितलं म्हणे त्याला दूध आणि फळ पाहिजे, काय सगळं चालतं म्हणे त्यांना, तुम्हाला चालत नाही. कळलं की नाही? तुम्हाला सवय लागली आहे तुझी, पेढा पाहिजे आणि आणखी डायबिटीस करून टाकली. त्यांना नाही सवय. त्यांनी काय सांगितलं, फळ काय आहे, निसर्गाचं देणं आहे. कळलं की नाही? म्हणून फळ सगळ्यात पहिलं जे आहे ते फळ आहे. देवाला नैवेद्य अर्पण करायचं तर फळाचं अर्पण करा. मग तुम्ही सुखवस्तू झाले, आता ठीक आहे. मग तुम्ही काय करता, नुसतं फळाने होत नाही, मग दूध साखर ते दूध तुम्हाला सहजतेने मिळतं. आणखी झाले मोठे की मग पेढा आला, आणखी मोठे झाले मग 56 भोग आला. हे असं झालं. रामाला पाहिजे का 56 भोग? जंगलात राहिला 14 वर्ष, 56 भोग कसं झालं? पण 56 भोग कोणाला पाहिजे? पुजाऱ्यांना पाहिजे. हे पुजारी नाही केले, दाढी तयार. खरं की नाही? दाढी तयार केले, सेवक तयार केले. कसे सेवक? की ज्यांची विचारांची दृष्टी इतकी प्रगल्भ झाली पाहिजे. हा दादांचा हा विचार जगापर्यंत जो नेतील ते दादांचे सेवक, बाकी सगळे व्हॉलंटियर. कळलं की? म्हणून सेवकांचा सेवक दादा, असे सेवक दादांना पाहिजे. असं कार्य पुढे गेलं पाहिजे. हे असं नको दादा मंदिरात बंद करू नका, है ना.
त्यांना लोकांच्या मनामध्ये न्या. आणि कसं नेण्यासाठी आपल्याला ते कळलं पाहिजे ना. आपल्यालाच नाही कळलं तर आपण कसं नेणार त्यांना. साधना मी करतो, अरे करतो म्हणजे काय, तुझ्यासारखी त्यांनी साधना केली तर त्याचंही बिघडत नाही, तुझंही बिघडलं. पहिले साधना म्हणजे काय ते शिक, समजून घे आणि मग साधना कर. मग त्या साधनेचा आनंद काय असतो तो आपल्याला मिळेल. म्हणून आपल्याला इथे आपण काय केलं, आणि हे निमित्त मिळालं आपल्याला. लिमिटेड लोक नाही, 50-100 लोकांसमोर बोललं काय होतं, त्यात ते 3-4 जण राहतं फक्त, ते उत्साही राहतं, समजून नाही. बाकी सगळे इकडे तिकडे टिंगल मंगल सगळं चालू राहते त्यांचं, गप्पा गोष्टी सगळ्या चालू. म्हणायला काय 500 लोकांनी ऐकलं, 500 किती लोकांनी ऐकलं. म्हणून मी या संधीचा फायदा घेतला. म्हटलं जाऊ द्या की हे चांगली संधी आहे. पण कोरोनाचा हा एक फायदा झाला आपल्याला की 10-10 लोकांना कायद्याचे पालन ज्यांनी फायदा घेतला ते सगळे पाहिजे. साधना किती सुंदर होते आज जे गेले इथून, त्यांना खरोखर कळलं की आम्ही आता पण काय करतो, तो ओरडत होतो, साधना करतच नव्हतो. कळलं की नाही. उद्यापासून आपण साधनेकडे जाऊ. कळलं की नाही. एक एक साधनेचे अंग कसे असतात ते बघू आपण, काय काय असतं आज. एवढं ठीक कळलं आज सगळं. कळलं ना. कालचा विषय पूर्ण केला मी आज पूर्ण. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा एळकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.